नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्रामध्ये नुकतंच जून महिन्यामध्ये झालेल्या सेट परीक्षेचं पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र या विषयाचे आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासक्रमाबद्दलची माहिती पाहिलेली आहे सर्व सविस्तररित्या। आज आपण या लेक्चरमध्ये पॉलिटिकल सायन्स भाग 2 म्हणजे पेपर दुसरा वैकल्पिक विषय या विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्णपणे आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत आपल्या या एज्युमॉल ॲपवर। तर आपण सर्वांनी या ॲपच्या माध्यमातून आणि या लेक्चरच्या माध्यमातून पॉलिटिकल सायन्सच्या आन्सर की सहित म्हणजे उत्तरासहित आपल्याला या प्रश्नपत्रिकेचं आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत। ओके, तर आपण सुरुवातीलाच प्रश्न पाहू की पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र या विषयाचा जो बी सेटची प्रश्नपत्रिका आहे, ही बी सेटची प्रश्नपत्रिका आहे। तर ही आत्ताच पुणे युनिव्हर्सिटीनं त्यांच्या वेबसाईटवर टाकलेली आहे, तर त्यावर आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत। तर पॉलिटिकल सायन्सचा जो पहिला प्रश्न होता त्या पहिल्या प्रश्नाचा आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी नाईटहूड पुरस्कार म्हणजे परत केलेला आहे। ओके, बघा आता जालियनवाला बाग हत्याकांड आपल्याला माहीत आहे 1911ला झाला। त्याच्यानंतर पुन्हा ही भारतामध्ये इतिहासामधली सर्वात मोठी घटना घडली होती। ही आपल्याला पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून ही काही एवढी ही नाही, पण एम.के. गांधी म्हणजे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि श्री अरबिंदो आणि त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर हे 4 असे ऑप्शन आहेत। तर आपल्याला नाईटहूड ही पदवी, आता एम.के. गांधी यांना नाईटहूड पदवी दिली होती का, तर नाही दिली होती। ब्रिटिश सरकारने दिली ही पदवी। बघू आपण ही पदवी कोण देतं, तर ही ब्रिटिश सरकार देतं। हे सर्वात आधी माहिती असलं पाहिजे आपल्याला, कोण देतं, ब्रिटिश सरकार। आता ही कशाबद्दल दिली जातं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी ब्रिटिश सरकारने देण्यात येणारी ही एक पदवी आहे। जसं भारतरत्न आहे तसं ब्रिटिश सरकारची अतिशय महत्त्वाची ही पदवी तत्कालीन सरकारमध्ये ती देण्यात होती, ती आतापर्यंत सुद्धा चालू आहे। परंतु महात्मा गांधीला दिली होती का, तर दिली नव्हती। महात्मा गांधी यांना कोणती दिली होती, कैसर-ए-हिंद ही पदवी ब्रिटिश सरकारने दिली होती। म्हणून हे ऑप्शनमध्ये महात्मा गांधी यांचं येऊ शकत नाही, म्हणजे कट। जवाहरलाल नेहरू यांना नाईटहूड पदवी दिली नव्हती, कैसर-हिंद ही पदवी दिली नव्हती। त्याच्यानंतर श्री अरबिंदो हे आध्यात्मिक गुरु मानले जातात। त्याचबरोबर नंतर त्यांनी रवींद्रनाथ टागोर, आता रवींद्रनाथ टागोर यांना जॉर्ज पंचम या राजानं त्यांना साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानासाठी ही नाईटहूड ही पदवी दिली होती रवींद्रनाथ टागोर यांना। पण जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडला त्या हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्याला जी देण्यात आलेली होती नाईटहूड पदवी ही ब्रिटिश सरकारनं परत केली निषेध म्हणून। कारण जो हत्याकांड घडला होता मानवी संहाराचा, तो हत्याकांडासाठी निषेध म्हणून त्यांनी ही पदवी दिली। आपल्याला सर्वांना वाटतं की महात्मा गांधी असू शकतात वगैरे, तर महात्मा गांधी नाही, महात्मा गांधींना कैसर-ए-हिंद ही पदवी दिली होती। ओके, ही पण त्यांनी कैसर-ए-हिंद ही पदवी सुद्धा त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडासाठीच परत केली होती, हे लक्षात ठेवायचं। म्हणजे नेक्स्ट तुम्हाला पुढच्या वेळेस जर प्रश्न विचारण्यात आला तर कदाचित वगैरे महात्मा गांधीने सुद्धा ही पदवी वापस केली होती की कैसर-ए-हिंद ही त्यांनी वापस केली। पण ह्याचं उत्तर कोणतं आहे, रवींद्रनाथ टागोर हे त्यांचं ऑप्शन उत्तर। आता दुसरा प्रश्न बघा, आता जोड्या लावाची एक खूप चांगला प्रश्न असतो। जोड्या लावला एका प्रश्नाला 2 मार्क येतात। जोड्या लावामध्ये चुकण्याची शक्यता खूप कमी असते, कारण त्याच्यामध्ये 2 जरी ऑप्शन तुम्हाला ओळखता आले तरी तो प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने हँडल करता येतो। आता पहिलं आहे कौटिल्य, एम.एन. रॉय, त्याच्याबरोबर जयप्रकाश नारायण, श्री अरबिंदो हे जेवढे भारतीय विचारवंत सांगितले होते तुम्हाला, राजनैतिक विचारवंत, हे आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेले आहे। अभ्यासक्रमाचाच भाग आहे। त्या अभ्यासक्रमाच्या भागामधले जे जोड्या लावायला विचारले की त्यांचे विचार आणि त्यांनी कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कोणत्या क्रांती सांगितलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती आहे। तर पहा आपण यामध्ये पाहू, श्री अरबिंदो हे आपल्याला माहीत पाहिजे, कारण आताच मी पहिल्या प्रश्नामध्ये सांगताना सांगितलं होतं की ते आध्यात्मिक राष्ट्रवाद यांनी श्री अरबिंदो यांनी सांगितलं होतं, राष्ट्रीय आध्यात्मिक राष्ट्रवाद यांनी ते सांगितलं होतं। ओके, आता हे जे कौटिल्य आहेत, हे कौटिल्य यांचा एक ऑप्शन जरी तुम्हाला समजा माहीत असेल की हा मंडल सिद्धांत हे कौटिल्यनं मांडलेलं आहे, म्हणजे 1चं उत्तर 3। आता 1चं उत्तरचं 3 कुठं येतं, फक्त सीला आहे, म्हणजे ऑप्शन हे उत्तर आहे। तर आता समजा काही जणांना कौटिल्यचं हे मंडल सिद्धांत माहीत नसतं, मंडल थेरी कोणाची, कौटिल्यची, पण तुम्हाला एम.एन. रॉयची माहीत असेल। आता एम.एन. रॉयनी काय सांगितलं होतं की रॅडिकल, इंग्लिशमध्ये शब्द पाहिला तर रॅडिकल त्यांनी मानवतावाद सांगला होता। त्यांनी स्वतःची एक संस्था सुद्धा स्थापन केली होती की रॅडिकल काँग्रेस वगैरे नावाची, ती संस्था सुद्धा आपल्याला कळून येतं की एम.एन. रॉय हे मानवतावादी विचारवंत होते, मानवतावादी
विचारवंत वगैरे होते. तर आता एम एन रॉय बद्दल कुठं मूलग्राही मानवतावाद म्हणजे बघा बीचं उत्तर 4. आता बीचं उत्तर 4 कुठंच नाही. नंतर पुन्हा बघा जयप्रकाश नारायण यांचं ऑप्शन आपल्याला संपूर्ण क्रांती त्यांनी सांगितली होती. कोणी? जयप्रकाश नारायण. म्हणजे याचं उत्तर 1. त्याच्यानंतर खाली शेवटचा जो तिसरा आहे जयप्रकाश नारायण वगैरे आपण पाहिला आता अरविंद, त्याचा नंबर 2 म्हणजे उत्तराचं 3 वगैरे येऊ शकते वगैरे. आपण ते लेक्चरमध्ये पण पाहिलेले आहे अगोदरच्या, हे अभ्यासक्रमाचाच ते भाग आहे. त्यामुळे आपल्याला याच्यात एक जरी उत्तर बरोबर आलं, आता समजा 4 ऑप्शन आहेत, या 4 ऑप्शनमध्ये जर तुम्हाला एम एन रॉय यांची थिअरी जरी माहीत असली तरी तुम्हाला उत्तर काढता येतं. कसं काढता येईल? एम एन रॉय हे मानवतावादी दृष्टिकोन मांडणारे होते. इथं कुठं आहे? मूलग्राही मानवतावाद. इथं 4 ऑप्शन आहे बीला, इथं पण 4 ऑप्शन आहे आणि इथं पण 4 आहे. म्हणजे तुम्हाला अजून एक पर्याय बघावा लागेल. आता श्री अरविंदो हे आध्यात्मिक विचारवंत होते. तर आता डीचं उत्तर काय? तर आपल्याला कळलं पाहिजे की आता डी कुठे? इथं डीचं उत्तर 2 म्हणजे यांनी आध्यात्मिक राष्ट्रवाद, म्हणजे डीचं उत्तर इथं 2 असं. ओके, त्यामुळे आपल्याला हे समजलं पाहिजे. म्हणून जोड्या लावा एखाद्या वेळेस आपल्या हातातून चूक झाली नाही पाहिजे, कारण एका प्रश्नाला 2 मार्क वगैरे त्याला असतात वगैरे. आता आपण तिसरा प्रश्न बघू कोणता विचारण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा आता. हां, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ खाली लिहिले आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एक राजकीय विचारवंत होते, ते पण आपण पाहिलेले. आता ते राजकीय विचारवंत असताना वगैरे त्यांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यामुळे आपल्याला हे लॉजिकली कळलं पाहिजे, कारण त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत की बहिष्कृत भारत असेल, त्याच्याबरोबर हु इज शूद्राज, ओके, थॉट्स ऑफ पाकिस्तान, असे अनेक पुस्तकं लिहिले. मी थोडक्यात तुम्हाला पुस्तकाचे काही नावं लिहून देतो महत्त्वाचे. थॉट्स ओके ऑन पाकिस्तान, ओके, शॉर्टशॉट लिहितं तुम्हाला. नंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते प्रत्येकांची विचारवंताची थेरी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, नंतर बहिष्कृत भारत, ओके, बहिष्कृत भारत. त्याच्यानंतर इंग्लिशमधून लिहिलेले हु इज शूद्राज, ओके, असे अनेक पुस्तक लिहिलेत. इकॉनॉमिक्सवर पुस्तक लिहिले बाबासाहेबांनी. तर एक पुस्तक खूप महत्त्वाचं आहे त्यांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं पुस्तक आहे, ते म्हणजे रानडे, गांधी आणि जिना. हे प्रत्येक वेळेस कन्फ्यूज करू शकतं वगैरे की आपल्याला हे पुस्तक कोणाचं आहे वगैरे की काय हे करतायत, पण आपल्याला ते समजलं पाहिजे. बघा, रानडे, गांधी आणि जिना हे कोणाचं पुस्तक आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता खालील ऑप्शन पाहू आपण. भारतीय फाळणीचे गुन्हेगार कोण? आता म्हणजे अनेक सोर्सेसमध्ये पण हे पुस्तकाचं नाव कोण लिहिलं आहे? राम मनोहर लोहिया यांचं हे पुस्तक आहे. राम मोहन लोहिया यांचं हे पुस्तक आहे. म्हणून आपल्याला बाकीचे पण पुस्तकं माहिती असली पाहिजेत. म्हणजे एखाद्या वेळेस पुढच्या वर्षीच्या पेपरमध्ये जर हाच ऑप्शन विचारला की खालील पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाचं आहे, कोणत्या विचारवंताचं आहे, तर ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे पुस्तकं लिहिलेली आहेत म्हणजे त्यांचे, तर ते बाकीच्या पुस्तकाचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपल्याला नेक्स्ट वेळेस जर जोड्याला वाला प्रश्न आलाच एखादा, तर आपल्याला ते पण पुस्तकाचे नाव माहिती असले पाहिजे. थॉट्स इन ऑन पाकिस्तान, बहिष्कृत भारत, हु इज शूद्राज, असे अनेक पुस्तकं ज्यांनी लिहिली आहे ते पुस्तकं आपण ते माहिती असले पाहिजे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहू. आता अयोग्य, आधी हे प्रश्न वाचताना ही काळजी घ्यायची, अयोग्य. आता दुसरा एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सेट परीक्षेला, ओके, आता हे जो सेट पेपर आहे ना, या सेट पेपरला अजून तरी निगेटिव्ह सिस्टीम आली नाही. ओके, निगेटिव्ह सिस्टीम म्हणजे निगेटिव्ह म्हणजे कसं 1/4 वगैरे. म्हणजे तुमचे जर समजा 4 चुकले तर एक ऑप्शन तुमचा बरोबर असलेले कट केला जातो, म्हणजे 1/3 वगैरे म्हणतात, म्हणजे 0.25 वगैरे कट केल्या जातात. ही निगेटिव्ह सिस्टीम आता तरी सध्याच्या ह्याच्यामध्ये ती अस्तित्वात म्हणजे लागू केली नाही नेट सेटवाल्याने, त्यामुळे तो प्लस पॉईंट आहे की आपला म्हणजे लॉस वगैरे होत नाही एखाद्या वेळेस चूक झाली तर. आता पुढील प्रश्न पाहू आपण की काय प्रश्न आहे की अयोग्य विधान ओळखा. जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील धोरण, आता हे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, कोणत्या आपण जेव्हा पॉलिटिकल सायन्स या विषयाची अभ्यासक्रमाची माहिती पाहिली त्या दिवशी पहिल्या लेक्चरमध्ये, त्या दिवशी पण मी सांगितलं होतं की पंडित नेहरू यांनी पंचशील तत्व धोरण सांगलेले आहे आणि त्याला पंचशील धोरणाचे शिल्पकार सुद्धा कोणाला म्हटलं जातं? पंडित नेहरू यांना म्हटलं. पण ऑप्शन काय विचारले त्यांनी? अयोग्य विधान म्हणजे चूक कोणता या 4 पर्यायातलं ते त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळे हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे वगैरे, ते लय महत्त्वाचं आहे. आता बघा, आता पहिलं हे ऑप्शन बरोबर आहे,
कारण पंचशील धोरणाचे शिल्पकार पंडित नेहरू यांना ओळखलं जातं. ओके, मी त्या दिवशी पण सांगलेले तुम्हाला, काही अलिप्तवाद धोरणाचे जनक पण त्यांना म्हटलं जातं. पुढे प्रश्न, बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक संमती वयाच्या कायद्याचा त्यांनी काय केलेला आहे, विरोध केलेला आहे असं त्यांनी प्रश्न विचारला. आता संमती वयाचा जो कायदा आहे 1891 लागू करण्यात आला. कधी 1891, हा हिस्ट्रीचा प्रश्न झाला तरी सांगतो, हा लागू करण्यात आला होता. म्हणजे संमतीचं वय काय, मुलींचं लग्नाचं वय किती असावं, मुलांचं लग्नाचं वय किती असावं, याबद्दल ब्रिटिश सत्तेमध्ये असताना संमती वयाचा कायदा या देशामध्ये लागू करण्यात आला वगैरे. तर आता लागू करण्यात आल्यानंतर यांना विरोध लोकमान्य टिळकांनी केला असा प्रश्न आला. तर हे काय उत्तर आहे, तर हे बरोबर आहे उत्तर. म्हणजे त्यांनी म्हणजे विरोध हा केलेला आहे, त्यांनी ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. पण काय होतं, हे प्रश्नामध्ये जी आन्सर की पाठवण्यात आलेली आहे म्हणजे आपल्या विद्यापीठाकडून, जी आता नुकतीच त्यांनी लॉन्च केली, त्याच्यामध्ये मात्र हे बाळ गंगाधर टिळक यांनी संमती वयाच्या कायद्याला विरोध केला हे चूक आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे असं चूक म्हणजे हे उत्तर त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या आन्सर कीमध्ये वगैरे. परंतु अनेक सोर्सेसमध्ये वगैरे किंवा बुक्समध्ये त्यांनी की जयप्रकाश नारायण यांचं पण त्यांनी चौकोबा म्हणजे 4 राज्य म्हणजे 4 पोलवर वगैरे स्तंभावर असणारे राज्य म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे हे त्यांचं ऑप्शन दिलेलं आहे. ते उत्तर M.K. गांधी यांनी विश्वस्त कल्पना मांडलेली आहे. हे आपल्याला माहिती आहे. विश्वस्त कल्पना कोणी मांडली तर महात्मा गांधी यांनी मांडली. हे पण जयप्रकाश नारायण यांचं ते बरोबर आहे त्यांनी ऑप्शन वगैरे. त्यामुळं बी हे त्याचं उत्तर आहे. ओके, 4 ऑप्शनचं. त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. आता पुढील लेक्चरमध्ये आपण जेव्हा समाज विचारवंत जेव्हा पाहणार आहोत त्या विचारवंतामध्ये आपल्याला समजणार आहे की पंडित नेहरूबद्दल की त्यांची माहिती पाहताना त्यांची कोणती कोणती थिअरी आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर वगैरे पाहणार आहोत. म्हणजे महात्मा गांधी ज्यांनी विश्वस्त कल्पना मांडलेली आहे त्याबद्दल आपल्याला अंदाज येऊन जाईल. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक हे अभ्यासक्रमाचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये पण त्यांच्या विचारवंताच्या अनेक गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत वगैरे. आता नंतरचा त्याच्यानंतरचा दुसरं लेक्चर बघत असताना आपण कुठलं बघू. ओके, आता M.K. गांधी यांनी सत्याग्रहासाठी सांगितलं. M.K. गांधी म्हणजे महात्मा गांधी. ओके, आता हे लक्षात ठेवायचं. महात्मा गांधी यांनी सत्याग्रहासाठी सांगितलेल्या नियमाच्या संदर्भाने खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. सर्वात आधी प्रश्न वाचताना हे पाहायचं, इथं अयोग्य म्हणलं आणि योग्य म्हणलं ना तिथं आपली थोडीशी गडबड होऊ शकतं. ओके, त्यामुळे आपण पाहताना हे योग्य अयोग्य हे शब्दाला आधी गोल करायचं प्रश्नपत्रिका सोडवताना. म्हणजे आता महात्मा गांधींनी सत्याग्रहाबद्दल कशासाठी सांगितलेले, सत्याग्रहाबद्दल सांगितले जे नियम आहेत ते कोणते कोणते नियम असले पाहिजे सत्याग्रहाबद्दल, तर त्यांनी ते नियम सांगले आहेत. ह्याच्यामध्ये योग्य कोणता आहे ते सांगितले आणि इथं ऑप्शन दिलेले आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1-2 ऑप्शन जरी बरोबर आले तर हे पर्यावरून उत्तर तुमचं बरोबर काढता येते. बा आता वाचू, तो ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा असावा, बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर तो सत्य आणि अहिंसावर विश्वास ठेवणारे असावा, बरोबर. सत्य आणि अहिंसा या 2 तत्वावर पूर्ण आयुष्य त्यांनी भर जी गोष्ट सांगितली तत्वज्ञान ते म्हणजे महात्मा गांधी. ओके, हे बरोबर आहे. ओके, पुढे विरोधकाप्रती राग बाळगणारा असावा. बघा, म्हणजे महात्मा गांधीला जेव्हा मारण्यात आलं होतं किंवा महात्मा गांधीला अनेक लोकांनी विरोध केला सत्याग्रहाच्या काळात, ओके, तरी महात्मा गांधी दुसऱ्यांना ते अहिंसेच्या वृत्तीतूनच कधी हे करायचे म्हणजे बोलायचे, परंतु कधी त्यांचा अपोज नाही केला, त्यांनी कधी विरोध नाही केला त्या कोणत्याच माणसाला. म्हणून हे ऑप्शन कधीच बरोबर येऊ शकत नाही. त्यामुळे हे उत्तर चुकलं आन्सरचं. आता हे जर कटलं तर काय करायचं, हे कटलं, हे कटलं, त्याच्यानंतर हे ऑप्शन कटलं. आता काय राहतं ABD. आता खाली वाचायला सुद्धा गरज नाही. तो खादी वस्त्र वापरणारा आणि विणणारा असावा. कारण चरखा ही संकल्पना तुम्हाला माहीत आहे. खादीचा आयुष्यभर वापर केला वगैरे खादीचा, ते म्हणजे महात्मा गांधी. त्यामुळे आपल्याला तुम्हाला ऑप्शनवर सुद्धा काढता येते. आता पहा, हे जर C ऑप्शन तुम्हाला नीट पद्धतीने वाचता आलं तर हा 1 कटल्यानंतर तुम्हाला बाकीचे माहिती नसले तरी उत्तर काढता येतं. म्हणजे हा जर 1 प्रश्न बरोबर आला तर तुमचे किती 2 मार्क. विचार करा, 2 मार्क म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क म्हणजे किती, म्हणजे सहजपणे तुम्ही सोडू शकता पॉलिटिकल सायन्सचे प्रश्न. म्हणून पॉलिटिकल सायन्स हे तुम्ही वाचून गेलेले असतं किंवा तुम्ही हे बेसिक प्रश्न आपण 7वी 8वीला जे इतिहास पुस्तकामध्ये शिकलेलं असतो त्या पुस्तकातून आलेले आत्तापर्यंतच्या अभ्यासक्रमाचा भाग असलेल्या याच्यामधून आपण ते सहजरित्या ते पूर्ण करू शकतो. ओके, पुढील 6वा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही यशस्वी पावाचा की आंबेडकर यांनी लोकशाही यशस्वीतेसाठी कोणत्या आवश्यक अटी सांगितलेले आहेत. खाली दिलेल्या संकेत सूचीचा वापर करून तुमचं उत्तर निवडा. म्हणजे लोकशाहीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतं मत आहे. यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातात. ही जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणजे जगातल्या 60 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून, किती 60 देशाच्या राज्यघटनेचा, ओके, म्हणजे 60 देशाची राज्यघटनेचा अभ्यास करून ज्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली,
ज्याला मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, बरोबर. अनेक उपसमितीचे सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे आपण पाहतो तर त्यांनी लोकशाही यशस्वीसाठी कोणत्या अटी सांगलेल्या, यशस्वी होण्यासाठी काय कोणत्या गोष्टी आवश्यक असतात लोकशाही देशासाठी, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगलेल्या गोष्टी आपण आता निवडायचे. बघा, कायदा आणि प्रशासन यामधील समानता. आता समानता बरोबर आहे, कायदा आणि प्रशासन यामध्ये समानता असली पाहिजे, हे बेसिक गोष्ट आहे, आपल्याला पण माहिती आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला प्रश्नावरून कळून येते की उत्तर बरोबर असू शकतो, म्हणून हे बरोबर. ओके, त्याच्यानंतर पुढे कमकुवत विरोधी पक्ष. आता इथंच कळून जातं कमकुवत विरोधी पक्षाचे अस्तित्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक भाषण आहे, त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्या देशाची लोकशाही आणि ज्या देशाच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा कमकुवत असेल त्या देशाच्या लोकशाहीला भिकेचे डोळे लागतील. म्हणजे विचार करा की ज्या देशात लोकशाही असताना विरोधी पक्ष जर सक्षम नसेल, त्याला विरोध करत नसेल, तर त्या देशाला खूप मोठा धोका असतो लोकशाही टिकवण्यासाठीचा. म्हणून आपल्या भारत देशामध्ये मागच्या वर्षीपासून म्हणजे ह्या निवडणुकीपासून म्हणजे तेव्हापासूनच भारत देशाला एक सक्षम असा विरोधी पक्ष नेता लाभलेला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण विरोधी पक्षाच्या अगोदर तर विरोधी पक्षच नव्हता वगैरे, कारण का जेवढं बहुमत लागतं वगैरे विरोधी पक्षाला. कारण विरोधी पक्ष तुम्हाला माहिती आहे, विरोधी पक्षाला काय म्हणतात, विरोधी पक्ष नेता, ह्याला प्रतिपंतप्रधान म्हणतात. ओके, म्हणजे एवढं मोठं पद आहे. म्हणजे त्यामुळं हा विरोधी पक्ष असणं लोकशाहीसाठी किती महत्त्वाचं आहे. मग आता बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की कमकुवत विरोधी पक्षाचे अस्तित्व असावं, हे म्हणू शकतील का बाबासाहेब आंबेडकर, तर नाही. म्हणून हे उत्तर चूक, हे लक्षात ठेवा. आता चूक आलं. ओके, आता पुढे बघा, हे चूक असेल तर आपल्याला हे थोडंसं मोठे झाली स्क्रीन तर आपण पाहू. आता हे जो बी उत्तर चूक आहे बघा, लक्षात ठेवा. कुठलं बी चुकीचं आहे तर बघा, बी इथं चूक आहे, ही चूक आहे, इथं चूक आहे. डायरेक्ट ऑप्शन डी. समजलं. म्हणजे तुम्हाला एक जरी प्रश्नाच्यातून म्हणजे ऑप्शनमधून पर्यायामधून जर काढून टाकला तरी तुम्हाला उत्तर काढता येते सहजरित्या जरी वाचून काढलं तर. आता खाली स्वातंत्र्याप्रती आस्था असणारा असावा, बरोबर. स्वातंत्र्याप्रती अफाट आस्था असणारा समाज असावा तरच लोकशाही टिकू शकते, ती जिवंत राहू शकते, अनेक वर्ष टिकू शकते. म्हणून जगामध्ये भारताची राज्यघटना आणि पाकिस्तानची राज्यघटना म्हणजे दोन्ही देश माउंटबॅटनच्या योजनेनुसार हे एकाच वेळेस तयार झालेले दोन देश आहेत. परंतु पाकिस्तानमध्ये आजही राज्यघटनेनुसार तिथला कारभार चालत नाही, तिथलं सरकार आजही स्थिर राहत आहे. म्हणून भारतामध्ये अनेक वर्षे झालं तरी भारतामधलं लोकशाहीचं जे धोतक आहे ते अतिशय सुंदररित्या भारतामध्ये चालू आहे. म्हणून भारताची लोकशाही किती सक्षम आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या एकंदरीत पूर्ण जीवनातून कळून येतं. म्हणून लोकशाहीबद्दलची असलेली त्यांची आस्था हे त्यांनी सांगताना सांगतात की स्वातंत्र्याप्रती माणसाला आस्था असावी, त्या समाजाला असावी, हे लोकशाहीचं खरं महत्त्वाचं मूल्य आहे असं बाबासाहेब म्हणतात. पुढे म्हणजे याचा अर्थ हे पण बरोबर, बहुमताच्या हुकुमशाहीला कोणतेही स्थान नसणं. बघा, हुकुमशाहीला बाबासाहेबांनी नेहमी विरोध केला आहे, कारण बहुमतानं लोकशाही जर असेल तर ती लोकशाहीला खूप घातक असते. म्हणून हे चूक आहे. ओके, हे बरोबर आहे, स्थान नसणे म्हणजे सांगत म्हणजे ए सी आणि डी. आता पाहू ए सी डी कुठं आहे, ए सी डी ह्याचं उत्तर हे. म्हणजे पहा, विचार करा की तुम्ही सहज जरी वाचलं, तुम्हाला अभ्यासही समजा त्या विषयाचा नसेल एखाद्या वेळेस म्हणजे प्रश्नाचा, तरी पण तुम्हाला लॉजिकली प्रश्नाचं उत्तर सोडवता येतं. म्हणून लक्षात ठेवायचं की प्रश्न कसं सोडवता आलं पाहिजे वगैरे वाचताना. म्हणून त्यामुळं पॉलिटिकल सायन्स हा विषय इतर विषयाच्या तुलनेमध्ये खूप सोपा मानला जातो वगैरे. आता अजून एक प्रश्न आहे, त्या प्रश्न वाचताना सुद्धा आपल्याला कळून येईल त्याचं उत्तर काय असू शकतं. पहा, काय काम, अर्थ, धर्म हे लय महत्त्वाचं आहे. धर्म आणि मोक्ष आणि मनुष्याची 4 उद्दिष्ट आहेत असे कोण म्हणलेले. आता साधं सांगा मला. बघा, धर्म आणि मोक्ष यामध्ये कोण म्हणू शकतं. बघा, पेरियार व्ही रामास्वामी यांनी नेहमी धर्माला विरोध केला. ओके, त्यांनी हिंदू धर्माला विरोध केला. पेरियार रामास्वामी त्यांची द्रविड संस्कृतीचे जनक मानले जातात. त्याला साऊथचे सॉक्रेटिस सुद्धा म्हटलं जातं पेरियार व्ही रामास्वामींना. ओके, की ज्यांनी जस्टिस पार्टी ऑफ इंडिया म्हणजे खालची साऊथची जी आता द्रविड कनी मूळ पार्टी आहे त्या पार्टीचे जनक मानले जातात. त्यांचे विचार आहे. त्यांनी खालील खूप मोठं धर्मांत आणि जातीच्या विरोधामधलं आंदोलन केलं होतं पेरियार व्ही रामास्वामी. त्यामुळे मला सांगा की धर्म आणि मोक्ष ह्या गोष्टी बोलू शकतील का, तर नाही आहे, कट करतं रे. आता आता दुसरं बघा, जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण हे समाजवादी विचारांचे नेते होते, त्यामुळे ते धर्म मोक्ष यांना मानू शकतील का, तर नाही. तर हे पण याचं ऑप्शन कट होऊ शकतं. त्याच्यानंतर राम मनोहर लोहिया हे सुद्धा एक प्रभावी विचारवंत वगैरे होतं, सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं आयुष्य पूर्ण केलं, त्यामुळे हे उत्तर येऊ शकत नाही, कारण धर्म मोक्ष यांना रिलेटेड करू शकत नाही. दीनदयाळ उपाध्याय, पहा
यांनी आता सध्या तुम्हाला दीनदयाल उपाध्याय प्रत्येक योजनेला जे नावं देण्यात आलेली आहेत दीनदयाल उपाध्यायचं वगैरे, त्यामुळे आपल्याला अभ्यास करताना कळून येतं की हे समाजसुधारक आणि हे विचारवंत आपल्याला आहेत, तरी धर्म, मोक्ष, काम, अर्थ ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, म्हणून हे त्यांचं उत्तर दीनदयाल उपाध्याय. म्हणजे प्रश्न पाहिल्यानंतर शांतपणे जर काही पाहिलं आपण सेकंद तरी उत्तर सोडवता येतं, कारण 2 तास पेपरला असतात, 100 प्रश्न असतात, 200 मार्क आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क, म्हणजे 200 मार्काचा प्रश्न असतो. शांततेने जरी पाहिलं तर सोडवता येतं. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय राजकीय विचारवंतानं द लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसची स्थापना केली? हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं होतं कोणत्या, मानवेंद्रनाथ रॉय यांच्या. ओके, यांनी कोणती संस्था स्थापन केली होती? मानवेंद्रनाथ रॉय यांनी. तर याचं उत्तर आहे मानवेंद्रनाथ रॉय, म्हणजेच MN रॉय असं त्यांना म्हटलं जातं. ओके, याचं उत्तर आहे. पण आता तुम्हाला सांगतो कसं. बघा, जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसमध्येच होते पूर्ण वेळ आयुष्यभर, त्यांनी कधी कोणत्या पक्षामध्ये म्हणजे दुसरं हे केलं नाही काँग्रेसमध्ये. ओके, महात्मा गांधी काँग्रेसमध्येच म्हणजे असल्यासारखे विचार होते, पण त्यांनी असं स्वतःचा कुठला पक्ष वगैरे किंवा काही संस्था वगैरे असं काही त्यांनी स्थापन नाही केलं वगैरे रिलेट करणारं. ओके, पंडिती रमाबद्दल ही समाजसुधारका होत्या, यांच्याबद्दल काही नाही लॉजिकली लागलं. तर MN रॉय हे तसं उत्तर आहे, कारण MN रॉय पण तुम्ही पाहिले असेल. पहिला प्रश्न होता आपण MN रॉयबद्दल, आपण ते बघू, तुम्हाला दाखवतो MN रॉयबद्दलचं. नका कुठे MN रॉय, सॉरी, MN रॉय. म्हणजे MN रॉयवर 2 प्रश्न आले होते, म्हणजे दुसऱ्या नंबरचा जो प्रश्न आहे ना त्याच्यावरचा एक प्रश्न आणि तो एक प्रश्न, त्यामुळं एका समाजसुधारकावर म्हणजे एका विचारवंतावर 2-3 प्रश्न वगैरे त्यामध्ये विचारण्यात आलेले होते. ओके, चला आता आपला प्रश्न पाहू. MN रॉय, त्यामुळे याचं उत्तर MN रॉय आहे. त्यामुळे आपल्याला हे प्रत्येकाने कोणकोणत्या संस्था स्थापन केलेल्या आहेत, ओके, कशाशी रिलेटेड आहेत यांचे कामं वगैरे, नंतर महात्मा गांधी यांचे कामं वगैरे, यांचे सत्याग्रह, यांचे चळवळी, यांचे आपण हे सविस्तर वगैरे राजकीय भारतीय विचारवंताचं जे चॅप्टर आहे त्यामध्ये पुढील लेक्चरमध्ये आपण ते स्वतः पाहणार आहोत. त्यामुळं यांच्याबद्दलची माहिती MN रॉय हे द लीग ऑफ द रॅडिकल काँग्रेस याची स्थापना केलेली आहे. ओके, पुढे राजकीय विचारवंत बर्नी. आता बघा, हा मध्ययुगातला सर्वात म्हणजे विचारवंत मानला जातो बर्नी हा. ओके, तर आता यांनी कोणता ग्रंथ लिहिला असं त्या प्रश्नाचा ह्याच्यामध्ये आहे, बर्नी यांनी कोणता ग्रंथ लिहिला वगैरे. ओके, आता हे ओळखायचं कसं लक्षात ठेवा. बघा, आता हे तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले, कोणते विचार लिहिले. जो आपण हे प्रत्येक विचारवंत म्हणजे राजकीय विचारवंताचा अभ्यास करणार आहोत, तर त्या अभ्यासक्रमामध्ये आपण यांचे कोणते कोणते कामं आहेत, कोणते ग्रंथ लिहिले आहेत, कोणते विचार सांगलेले आहेत, त्यामुळे आपण हे पाहणारच आहोत. त्यामुळे ते पाहता असताना त्याच्यामध्ये असलेली माहिती ही आपल्याला सर्व म्हणजे समजणारच आहे. त्यामुळे आपण त्याचा अभ्यास खूप बारकाईने आपण या ठिकाणी करणार आहोत. ते जवळपास आपल्याला माहिती आहे, पण आपण वाचण्यामध्ये पण आलं ना तरी पण कळून जातं बरं का. तारिक-ए-फिरोजशाही हे त्यांनी त्यांचं उत्तर आहे, हे त्यांचं पुस्तक आहे वगैरे, हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे. त्यामुळे काही पुस्तकाची नावं तुम्हाला ही माहीतच असली पाहिजे, त्यामुळे काही ठिकाणी लॉजिक नाही लावता येत वगैरे. पुढील 10वा प्रश्न पाहू. खालीलपैकी म्हणजे आता जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती, बघा पहिल्याच प्रश्नामध्ये जोड्या लावला होता दुसऱ्या प्रश्नामध्ये, बरोबर. संपूर्ण क्रांतीच्या विचाराशी योग्य असे विधान आहे का? खालील दिलेल्या पर्यायातून तुमचे उत्तर निवडा. ओके, आता हे दिलेले आहे. आता बघा असे ऑप्शन आहेत तुम्हाला, त्यामुळे आता तुम्हाला मी सांगितलं की पर्यायावरून त्याचे ते ऑप्शन वगैरे काढता येतात वगैरे, ते खूप महत्त्वाचं आहे. आता ओके, पहा आता वाचू आपण एक एक. भारताच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन हे जयप्रकाश नारायण यांचे ध्येय होते, बरोबर. कारण त्यांनी खूप मोठी चळवळ जयप्रकाश नारायणांनी सुरू केली होती, म्हणून जयप्रकाश नारायणच्या चळवळीतून भारतामधले अनेक नेते उदयाला आले, जसे की नितीश कुमार असतील. ओके, यांनी बरेच नेते जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत वगैरे भरपूर. त्यामुळे त्यांनी आयुष्यभर त्यांनी जयप्रकाश नारायण यांनी भ्रष्टाचाराचं समूळ नष्ट करणं हे संपूर्ण क्रांतीचं त्यांचं उद्दिष्ट होतं. ओके, कोणाचं? संपूर्ण क्रांतीचे 7 विचारांशी जुळलेली संपूर्ण क्रांती होती. मग त्या क्रांतीच्या विचारातून आपण एक एक वाक्य पाहू. हे बरोबर आहे त्यांचं पहिलं. पुढे संपूर्ण क्रांती हा 7 क्रांत्याचा समुच्चय होता. त्यांनी 7 क्रांत्या सांगलेल्या, म्हणजे की सामाजिक चळवळीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आपण यांच्या सेपरेट लेक्चरमध्ये आपण ते पाहणार आहोत लेक्चरमध्ये. कारण जयप्रकाश नारायणचा राजकीय विचारवंताचा आपण प्रवास पाहू तेव्हा त्याच्यामध्ये आपण पाहू वगैरे. त्याच्यानंतर पुढे एकाकाळी म्हणजे जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीमध्ये भारताला सर्वात मोठा तरुण वर्ग यांच्याकडे आकर्षित केला जात होता, की जसं आपण एकाकाळी भ्रष्टाचाराची चळवळ अण्णा हजारे यांनी सुरू केल्यानंतर दिवशी चालू होती, की जगा म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक जास्त तरुण अट्रॅक्शन केलं जात होतं. ओके, तसंच ही एक चळवळ आहे. त्यामुळं आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की 7 क्रांत्याचा यांचा समुच्चय म्हणजे त्यांनी जयप्रकाश नारायण यांचे विचाराला सांगले. पुढे
संपूर्ण क्रांतीच्या माध्यमातून समाजामध्ये सर्वोदय, बघा हे महत्त्वाचं आहे, सर्वोदय मूल्यावर आधारित परिवर्तन घडवून आणणं, हे लक्षात ठेवायचं. सर्वोदय मूल्य वगैरे जर आलं तर एक तर महात्मा गांधी असू शकतात, नाही तर जयप्रकाश नारायण असू शकतात. त्यामुळे प्रश्न वाचताना काळजीपूर्वक बघायचं. सर्वोदय मूल्यावर आधारित परिवर्तन घडवून आणणं. संपूर्ण क्रांती ही राजकीय सत्तेच्या केंद्रीकरणाचा पुरस्कार करतं. ही चूक आहे, कारण त्यांनी केंद्रीकरणाचा पुरस्कार करत नाही की सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल वगैरे. हे राजकीय सत्तेचं केंद्रीकरण वगैरे हे त्यांना नव्हतं. सामाजिक परिवर्तन घडवणं हे त्याचं मूळ उद्दिष्ट होते जयप्रकाश नारायण यांचं. ओके, म्हणून याचं ऑप्शन काय, हे कट डी, म्हणून ABCD ह्याचं उत्तर आहे. कुठलं आहे बघा, ABCD कुठं आहे, इथं चूक आहे, कट आहे. आता ह्याचं उत्तर आहे ABCD. पहा नवं, आता योग्य विचार. आता हे थोडंसं आपल्याला तुम्हाला पॉलिटिकल थेरीज वाचताना वगैरे काही पॉलिटिकल थेरीच्या काही कन्सेप्ट असतात ते वाचून संस्थाकीकरण वगैरे असे महत्त्वाचे टर्म आहेत ते आपल्याला लेक्चरमध्ये पुढील पाहणार आहोत. हे माहिती असणं गरजेचं असतं, त्याच्यानंतरच आपल्याला ते उत्तर वगैरे यांचं सोडवता येते. काय म्हणलं, योग्य विधान वगैरे ओळखा, त्यांनी असं सांगितलेलं आहे. तरी आता आपल्याला ते समजलं पाहिजे की योग्य विधान वगैरे कोणतं आहे वगैरे, याचं काय नाही. बघा आता बघा, संस्थाकीकरण शासनाच्या औपचारिक संस्थेवर भर देते. बरोबर, हे औपचारिक संस्थेवरच काम करतं, ही नवसंस्थाकरण, हे उत्तर बरोबर आहे. ओके, संस्थात्मकीकरण संस्थेच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या विकासावर भर देतं. आता हे एकमेकाचं उत्तर हे करताना थोडीशी आपण काळजी घेतली पाहिजे की हे कोणत्या कोणत्या काळामध्ये यांचा भर वगैरे करण्यात आलेला आहे, त्याच्यानंतरच आपल्याला ते सोडवता येतं वगैरे, हे महत्त्वाचं आहे. आता बघा, हे औपचारिक आहे ना, सॉरी हे औपचारिक नाही, अनौपचारिक याचं म्हणजे ह्याचा अर्थ हे चूक. संस्थाकीकरण संस्थेच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या विकासावर भर देतं, चूक. त्याच्यानंतर नवसंस्थाकीकरण संस्थेच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या विकासावर भर देतं, हे पण याचं उत्तर चूक आहे. याचं उत्तर नवसंस्थाकीकरण 19व्या शतकामध्ये आलेलं आहे, हे उत्तर त्याचं राईट आहे. म्हणून हे असे काही टर्म्स असतात ना, त्याचा थोडासा डिटेल अभ्यास करावा लागेल. म्हणून पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये सर्व टॉपिक्समधला हा थोडेसे टॉपिक जे आहेत ना कन्सेप्टचे, हे थोडंसं तुम्हाला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे, कारण यावरच थोडेसे मार्क जाण्याची शक्यता असते. बाकीच्या ठिकाणी तर तुम्हाला लॉजिकली किंवा तुमच्या मागील अभ्यासाच्या ह्याच्यातून पण ते पूर्ण करता येतं आपल्याला. ओके, पुढे आता दुसरा प्रश्न, आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी लढा. बघा, आफ्रिकेमध्ये अनेक वर्षे वसाहतवाद विरोधी लढा चालू होता. ओके, तुम्हाला माहिती आहे की आफ्रिकेमध्ये स्वतः गांधी होते तिथं. गांधीनं पण खूप बऱ्याच वेळेस तिथं असताना वगैरे तिथल्या चळवळीमध्ये तिथल्या वगैरे लोकांसोबत त्यांनी आंदोलन वगैरे केलं, कारण ही वसाहतवादची चळवळ आहे ना, तर तिथं कोणत्या प्रकारचं वसाहतवादाचं धोरण होतं आणि तिथं लढा होता, तर त्यांना लोकांनी कसा विरोध केला हे खूप महत्त्वाचं आहे. तिथं अहिंसक मार्गाने वगैरे काही विरोध नाही केला, कारण अहिंसक हेच नव्हतं वगैरे, ते भारतातच होतं गांधीच्या ह्याच्यात. तर त्यांनी सर्वात महत्त्वाचं काय केलं, आर्म फोर्स म्हणजे सशस्त्र ह्याच्यावर त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला आफ्रिका देश असा माहिती आहे, जगात सर्वात जास्त आदिवासीची संख्या असणारा देश म्हणजे आफ्रिका देश. जगातील सर्वाधिक सोन्याचा देश म्हणून आफ्रिका देशाला ओळखलं जातं. परंतु तुम्ही पाहिलं असेल की आफ्रिका देशात आजही तिथली सत्ता नेहमी बदलताना वगैरे तिथं लष्कराचा वापर केला जातो, तिथली सत्ता सतत बदलते. तिथल्या असलेली दहशतवादी संघटना असतील वगैरे ती नेहमी सत्तेच्या विरोधाचं हे करत असते, म्हणून तिथं नेहमी बदल होत जातो. त्यामुळे आपण पेपरमध्ये वाचताना आपण चालू घडामोडी वाचून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण यावरही प्रश्न विचारले जातात पॉलिटिकल सायन्समध्ये. आता पुढील प्रश्न येणार आहे आपल्याला की खालीलपैकी म्हणजे एका जातीचे लोक विचारलेले आहेत, ते खालीलपैकी लोक कोणत्या देशातील आहेत असं विचारलं आहे. त्यामुळे आपल्याला पेपर वाचणं पण खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यावरही प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. पुढे, युरोपीय राज्यात राष्ट्रवादाला कारणीभूत ठरणारी घटना कोणती. आता हे 4 ऑप्शन आहे त्याच्यामध्ये की युरोपीय राज्यात राष्ट्रवादाला हे करणारी कोणती कोणती घटना आहेत, त्या कोणत्या घटनेमुळे युरोपीय राज्यात राष्ट्रवादाला म्हणजे चालना मिळाली, प्रेरणा मिळाली आणि त्यातून उदय झाला, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा आता आपण कोणते कोणते पाहू. ग्रेट ब्रिटन मॅग्ना कार्टा. मॅग्ना कार्टा ही शिक्षणाबद्दलची असलेली ही संस्था आहे, मॅग्ना कार्टा वगैरे हे आपण म्हणतो वगैरे. त्याला नंतर एवढी काही असं युरोपामध्ये मोठी क्रांती आहे मॅग्ना कार्टाच्या ह्याच्यामुळे काही झाली नाही. फ्रेंच क्रांती आपल्याला माहिती आहे, ही फ्रेंच क्रांती खऱ्या अर्थाने युरोपीय राज्यामध्ये राष्ट्रवादाला प्रेरणा दिली. फ्रेंच क्रांतीपासून आपण पाहिलेलं आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे तत्व जे आहेत जगाला दिली फ्रेंच राज्यक्रांतीनं, ते आपण सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे याचं ऑप्शन काय, फ्रेंच राज्यक्रांती युरोपीय राज्यातले. आता जर्मनी वगैरे अभिजानाचा संतोष वगैरे हे काही नाही आहे त्याचं उत्तर वगैरे, त्यामुळे जर्मनी कट आहे. इटलीमध्ये बी जॉर्जिया मेलोनीचा विजय वगैरे हे काय त्याचं ऑप्शन नाही आहे, म्हणून उत्तर कुठला, फ्रेंच राज्यक्रांती. ओके,
हा का बुर्जुआ मूल्य, आता हे माहिती आहे का बुर्जुआ मूल्यांना तिलांजली देणारा नवा माणूस, आता हे वाक्य लक्षात ठेवायचं. आता हे नाव असं जर आलं ना थोडं आपल्याला असं खूपच टेन्शन येऊन जातं की नेमकं कशाबद्दलची संकल्पना आहे. आता अनेक पुस्तकामध्ये ना त्याचं उत्तर कार्ल मार्क्स वगैरे दाखवतं, परंतु आपल्या जे महात्मा गांधी पण दाखवते गुगलवर वगैरे सर्च केल्यानंतर. पण काही ठिकाणी आता जो आपलं आन्सर की दिलेली आहे वगैरे विद्यापीठानं, तर त्या विद्यापीठाच्या आन्सर कीनुसार ना त्याचं उत्तर ना महात्मा गांधी वगैरे त्यांनी दिलेले आहे. आता पाहू काय म्हणजे अजून उत्तर चेंज वगैरे होऊन आलं तर काही माहीत नाही, पण त्यांनी ते हे उत्तर दिलेलं आहे माओ त्से तुंग वगैरे. त्याचं काही ठिकाणी महात्मा गांधीसुद्धा उत्तर आहे. परंतु हे आताची मूल्य सांगतो तुम्हाला की काय नेमकी कन्सेप्ट आहे वगैरे, की कार्ल मार्क्स हा नेहमी वसाहतवादाला भांडवलशाहीला विरोध करायचे. तर भांडवलशाहीमुळं कामगार लोकांच्या वर्गामध्ये खूप मोठी अशी हुकुमशाही किंवा गुलामगिरीची वृत्ती निर्माण होत होती. त्यामुळं कार्ल मार्क्सनी त्यांच्या विचारातून सांगितलेली ही संकल्पना आहे. त्यामुळं ही खूप महत्त्वाचं आहे. फिडेल कास्ट्रो तर आपल्याला काय माहिती आहे, ज्याने अमेरिकेला नेहमी हे केलं आणि भारताचा मित्र म्हणून मानला जातो फिडेल कास्ट्रो. ओके, की ज्यांनी लोकशाहीच्या याच्यासाठी खूप छोटासा देश असलेला फिडेल कास्ट्रो हा तिथला राष्ट्राध्यक्ष वगैरे होते. त्यामुळं त्यांनी अमेरिकेला एवढ्या मोठ्या दिग्गज अमेरिकेला त्यांनी सळोकी पळून करून सोडलं होतं. लेनिनचे विचार तुम्हाला माहीत आहे, ओके, रशियातल्या. त्यामुळं त्याचं उत्तर महात्मा गांधी, पण माओ त्से असं उत्तर दिले. बघू आता चेंज काय होऊन येतं की. पाकिस्तानातील शेवटचा लष्करी हुकुमशाह कोण? आता आपल्याला माहिती आहे पाकिस्तानमधील लष्करी हुकुमशाह शेवटचा कोण. असे देशातले खूप कमी असे देश आहेत जगातले की तिथं आजही हुकुमशाह वगैरे लष्करी हुकुम, जसं की उत्तर कोरिया असेल, पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगितलं उत्तर कोरिया असेल. काही ठिकाणी असं बोललं जातं की इराणसुद्धा हा त्याच पद्धतीचा देश वगैरे आहे वगैरे. सध्याचा रशिया पण त्याच वळणावर जातो, अमेरिका आपलं चायनासुद्धा त्याच वळणावर जातो. त्यामुळं पण आता बघू, आता हे चारी जे आहेत ना हे अमेरिकेचे आपलं पाकिस्तानचे हे लष्करी म्हणजे पंतप्रधान आहेत तिथले राष्ट्राध्यक्ष, चार जण. आता हे आपल्याला ओळखायचं आहे कोण होता वगैरे. आता पहा, आयुब खान, नंतर ह्या खान, झिया उल हक आणि परवेश मुराद. आता माहिती आहे आपल्याला कारगिलचं युद्ध यांच्या काळात झालं. ओके, हा लष्करी हुकुमशाह होता तिथला शेवटचा. त्याच्यानंतर आता तिथं लष्करी हुकुमशाह काही राहिला नाही. ओके, अजून एक पाकिस्तानची न्यूजमधली बातमी तुम्हाला माहीत असेल की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा म्हणजे जे अध्यक्ष वगैरे अनेक प्रचंड बहुमतानं पाकिस्तानची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळं हे खूप आश्चर्याचा धक्का आहे. त्यामुळं ते आता पाकिस्तान तो सध्या अध्यक्ष म्हणून राहणार तिथं वगैरे. ओके, त्यामुळं परवेश मुशर्रफ यांनी हा शेवटचा लष्करी हुकुमशाह ज्यांनी भारतावर सतत आक्रमण वगैरे करण्याची भाषा करायचे, भारतामध्ये कुरघडण्याचा प्रयत्न करायचे, कुरघोडी वगैरे. ओके, जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून सर्वाधिक जास्त वगैरे वाद निर्माण करणारा हा लष्करी हुकुमशाह आहे तिथला. ओके, कोण? परवेश मुशर्रफ वगैरे. पुढे, भारतातील आणीबाणीच्या अधिकाराच्या संदर्भात योग्य विधान सांगा. आता बघा, आणीबाणी हे चॅप्टर आपल्याला पाहू, भारतीय राज्यघटना. ओके, भारतीय राज्यघटना या चॅप्टरमधले ओके आणीबाणी. आता हे आणीबाणी जे आहे ना थोडक्यात सांगतो तुम्हाला. ओके, आणीबाणी ही 3 प्रकारची असते. ओके, कोणती कोणती बघा, राष्ट्रीय आणीबाणी. ओके, त्याच्यानंतर पुन्हा आपण बघतो राष्ट्रपती राजवट म्हणतो त्याला आपण, राष्ट्रपती. राष्ट्रपती. त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे त्यालाच आपण राज्य आणीबाणी सुद्धा वगैरे म्हणतो. त्याच्यानंतर 3 नंबरचं कोणते आहे? वित्तीय आणीबाणी. म्हणजे जर आर्थिक संकट आलं भारतावर खूप मोठं काही तर ही लागू केली जातं. हे तिन्ही लागू करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे भारतातल्या आपल्या. ही तिन्ही लागू करतात. आता राष्ट्रीय आणीबाणी जर लागू केली तर भारतामधील आपल्या जी मूलभूत आपले हे आहेत आपले हक्क वगैरे, तर कोणते हक्क हे बाधित होऊ शकतात वगैरे ते आपण ते लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर राष्ट्रपती जर राजवट लागू केली तर राष्ट्रपती राजवटमुळे आपल्याला काय लॉस होऊ शकतो राज्यावर? विधानसभेची पॉवर कमी होतात का? राज्यपालांची पॉवर वाढतात का? अशा अनेक गोष्टीची चर्चा आपण ह्या आणीबाणीमध्ये करणार आहोत. पण तरी पण आपण हे 3 महत्त्वाचे बेसिक आणीबाणी आहेत. राष्ट्रपती लागू करतात, त्याला कॅबिनेटची मंजुरी लागतं, घटना दुरुस्ती झालेली आहे त्याबद्दलची. ओके, ते पुढील आपण सेपरेट चॅप्टरमध्ये आपण ते पाहणार आहोत. ओके, बेसिक फक्त ती गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण एक एक सेंटेन्स पाहू. काय विचारले? योग्य विधान आणीबाणीबद्दलचं. आता एक ऑप्शन कट करू आपण. पहा आता योग्य सांगले. कलम 352 द्वारे आणीबाणी घोषित केल्यावर भारतीय संघराज्याचे स्वरूप हे काय होतं? एकात्म वगैरे होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बरोबर आहे, हे चूक आहे, एकात्म वगैरे होत नाही ते.
पुढे कलम 356. आता 356 जे कलम आहे ना, ही राष्ट्रपती राजवट लागू करताना वगैरे केले जातं, म्हणजे राज्यामध्ये वगैरे. त्यामुळे भारतात आर्थिक अरिष्टाचा, म्हणजे आता सांगितलं तुम्हाला, आर्थिक जेव्हा संकट येईल, अरिष्ट म्हणजे संकट, आर्थिक संकट जेव्हा येईल ना, तेव्हा 360 कलम लागू केले जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, 360 कलमला वित्तीय आणीबाणी असं म्हणतो, 360 कलमाला, बरोबर. त्यामुळे हे उत्तर चूक. ओके, पंजाब हे पहिलं राज्य आहे जिथं आणीबाणी जाहीर करण्यात आली. आता गुगलवर बऱ्याच ठिकाणी बरं का, पंजाब हे राज्य पहिलं राज्य जिथं आणीबाणी घोषित करण्यात आली, हेच उत्तर तसं बरोबर दाखवण्यात आले. परंतु आयोगाने उत्तर म्हणजे आयोग म्हणजे आपलं विद्यापीठाचं त्यांनी आन्सर की त्यांनी दिलेली आहे मध्ये की डी उत्तर तसं बरोबर आहे असं त्यांनी सांगितलं आहे. बघू एखाद्या वेळेस चेंज होईल, परंतु पंजाब हे पहिलं राज्य आहे जिथं आणीबाणी घोषित करण्यात आलेली, हे पण बरोबर आहे, कारण पंजाब राज्य पहिलंच राज्य आहे जिथं आणीबाणी पहिल्यांदा घोषित करण्यात आलेली होती. पुढे 17. बांगलादेशचे संस्थापक कोण मानले जातात. आता बांगलादेश काय चर्चेत आहे, तुम्हाला माहीत आहे की आपली जे शेख हसीना आहे, ओके, तिने भारतात आश्रय घेतला. ओके, भारतात आश्रय घेतल्यानंतर तिथं खूप मोठी अशी तरुणांमध्ये क्रांती झाली वगैरे तिथं कोणत्या बांगलादेशमध्ये तरुणांनी राष्ट्रपती भवनामध्ये घुसवलं, राष्ट्रपती भवनातल्या वस्तूची तोडफोड केली. ओके, कारण तिथल्या अनेक गोष्टीला तिथल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून खूप मोठा असा वादंग झाला. त्यामुळे तिथं खूप मोठी क्रांती आता सध्या घडलेली आहे कारण बांगलादेशमध्ये. म्हणून एखाद्या वेळेस त्याच्यावर प्रश्न विचारला असेल, बांगलादेशचे संस्थापक कोण. आता बघा, तुम्हाला हे पण माहिती आहे की शेख मुजीबुर रहमान, आता हे कोण आहेत, शेख मुजीबुर रहमान हे शेख हसीनाचे वडील. ओके, म्हणजे जिथले राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचे हे वडील आहेत शेख, ओके, मुजीबुर रहमान. आता बघा, हे शेख मुजीबुर रहमान तुम्ही न्यूज चॅनलमध्ये पाहिलं असेल की ज्या पुतळ्यावर लोक चढून तरुणांनी पुतळा त्यांचा तोडला, म्हणजे ज्या माणसानं पाकिस्तानपासून मुक्त होऊन ज्यांनी बांगलादेशाची स्वतंत्र निर्मिती केली, अशा संस्थापकीय अध्यक्ष म्हणजे शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड करणारा तरुण. म्हणजे आज आपले पाहतो की धर्म आणि जात यांच्यामध्ये जेव्हा मिक्स होतो तरुण, तेव्हा हातामध्ये जेव्हा सत्तेचे सूत्र घेण्यासाठी किंवा हिंसक पद्धतीने जेव्हा आक्रमक होतो, तेव्हा त्यांना थोडं सुद्धा विचार आला नाही की बांगलादेशाचे संस्थापक असलेले शेख मुजीबुर रहमान हे तिथले संस्थापक आहेत की ज्यांनी पाकिस्तानाच्या तावडीतून बाहेर बाजूला करून भारतामध्ये भारताच्या सहकार्यानं इंदिरा गांधीने त्यांनी बांगलादेशाची निर्मिती केली. ओके, तिथला तरुण आज शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड करताना जगातल्या अनेक लोकशाही देशाला हे धक्कादायक ठरणारं होतं. म्हणून पेपरमध्ये जर ज्यांना न्यूजपेपर वाचत असतील वगैरे, आपण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, तर न्यूजपेपरमध्ये पाहायला भेटलेले शेख मुजीबुर रहमान, न्यूज चॅनलवर भेटलेले, त्यामुळे सहज उत्तर सोडू शकतात शेख मुजीबुर रहमान, बाकीचे कोणी पण नाही. ओके, पुढे 18. कोणत्या वित्तीय संस्थेनं सर्व विकसनशील, आता बघा, विकसनशील म्हणजे आता विकसित होतानाच आहे, त्याला विकसनशील देश म्हणतात. त्याच्यानंतर पुढे अविकसित म्हणजे विकसित नाहीत अजून गरीब आहेत. आता आपण सध्या या दोन्हीच्या मध्ये म्हणजे विकसनशीलपेक्षा पुढे स्टेप करतो, विकसित अजून झालो नाही. ओके, तर विकसनशील देशांना मदतीचा हात दिला आहे कोणत्या वित्तीय संस्था, म्हणजे वित्तीय संस्था म्हणजे पैशाचा पुरवठा करणाऱ्या जागतिक लेवलच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेनं खालीलपैकी त्यांनी विचारलेलं आहे की कोण देतं. आता बघा, सर्व विकसनशील, हे लक्षात ठेवायचं लॉजिकली, सर्व विकसनशील म्हणजे जगातले सर्व विकसनशील जेवढे देश आहेत त्यांना मदत करते. साधं लॉजिक सांगा, रिझर्व्ह बँक फक्त भारताची आहे, ही करू शकते का, ही कट, त्यामुळे येऊ शकत नाही उत्तराचं. त्यामुळे तुम्हाला सहज सोडवतात. ब्रिटन वूड संस्था, बघा ही जागतिक जी बँक आहे आपल्याला ती ब्रिटन वूड संस्था, ही संस्थेचं उत्तर आहे एशियन डेव्हलपमेंट बँक. आता एशियन डेव्हलपमेंट जागतिक विकसनशील देशाला मदत नाही करत, ती आशियनमधले असलेले सर्व देश जे आहेत तेवढ्या देशाला ती मदत करू शकते, त्यामुळे याचं ऑप्शन कट. आता युनिसेफ जे आहे ना, ही युनिसेफ मदत नाही करत विकसनशील देशाला. युनिसेफ म्हणजे शिक्षणावर मदत करते, बाल हक्कावर म्हणजे मदत करते. ओके, वेगवेगळे उपक्रम करून घेण्यासाठी वगैरे. आपण न्यूजपेपरमध्ये वाचत असाल की युनिसेफचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला नियुक्ती केलेलं आहे, प्रियंका चोपडा बरीच वर्ष होते. दिया मिर्झाला युनिसेफनं काय केलेलं आहे, युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्रामने की दिया मिर्झाला पण तिला बनवलेले आहे. त्यामुळे युनिसेफचं ह्या वित्तीय संस्थेची काय संबंध आहे, वित्तीय संस्था म्हणजे पैशाशी रिलेटेड असली संस्था, त्यामुळं तुम्हाला ऑप्शनवर पण कट होऊ शकते. रिझर्व्ह बँक तर येऊ शकत नाही कारण सर्व विकसनशील देश म्हणले, फक्त ती भारताला मदत करते, दुसऱ्या देशाचा संबंध येत नाही, त्यामुळे ऑप्शन कटून जातं. एशियन म्हणजे फक्त एशियन देशाला मदत केली जाते, म्हणजे दक्षिण आशिया वगैरे. त्याच्यानंतर युनिसेफ संबंध येत नाही, त्यामुळे ऑप्शनवर सुद्धा उत्तर याचं काढता येते. पुढे अभिजन वर्गाकडे सत्ता केंद्रित झाली तर त्याचा तोटा कोणता. आता बघा, अभिजन जरी सत्ता झाली तर त्याचा तोटा सर्वाधिक कोणाला होतं. बघा, आता हे अभिजन वर्ग म्हणजे सर्वात श्रीमंत वर्ग, म्हणजे सुरुवातीच्या काळापासून ज्याला आपण म्हणतो की धनाढ्य लोक वगैरे राजकारणातले असतील, युरोपामधले अतिशय उच्च
श्रीमंत असणारे देश लोक असतील त्यांना ते अभिजन वर्ग म्हटलं जातं. आहे अभिजन वर्गाची संकल्पना आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. परंतु यावर प्रश्न विचारला की जर हे अभिजन वर्ग म्हणजे खूप दलांडे लोक असं म्हटलं जाते, सत्ता जर केंद्रित केली, समजा एका श्रीमंत लोकांकडे सत्ता एकत्र केली वगैरे, जसं आपण भारतात पाहतो की भारतातली एकूण 95% संपत्ती सर्व देशात डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, म्हणजे 5% संपत्ती वगैरे बाकीची, आणि एकाकडे 95% संपत्ती जर डिस्ट्रीब्यूट केली जातं तेव्हा हेच काय केलं जातं की मर्यादित राजकीय सहभाग, म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं की मर्यादित म्हणजे कमी लोक असतील ना त्यांचेच फक्त, कोण अभिजान वर्गाकडलेच, सर्वांना सहभाग नोंदवता येणार नाही. त्यामुळेचं उत्तर हे येतं. जबाबदारीचं ऑप्शनच नाही. लोकशाही मूल्याचे भरणपोषण होतं का लोकशाहीचं, कारण एकाच वर्गाला सत्तेचे सूत्र दिलं तर लोकशाही टिकली जातं का, नाही, तर हुकुमशाहीकडे ती वाटचाल होते, म्हणून ते उत्तर नाहीच येऊ शकत. कार्यक्षमता अजिबात नाही, त्यामुळं ह्याचं उत्तर मर्यादित राजकीय सहभाग असं आहे. पुढे योग्य विधान ओळखा. उदारमतवादी लोकशाहीत स्वतंत्र निवडणुका यंत्रणा आवश्यक असतात. बघा बरोबर आहे का उत्तर तसं, तर पहिलं ऑप्शन बघू. आता उदारमतवादी, आता जर मराठी शब्द नाही कळला तिकडे बघायचं, इंडिपेंडेंट इलेक्ट्रॉल हे लोकशाही स्वतंत्र निवडणूक यंत्रणा आवश्यक आहे का, हे बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर पहिल्यांदाच. आता खालील चूक कसं आहे पाहू आपण. उदारमतवादी लोकशाहीत निवडणूक यंत्रणेचा प्रमुख निवडून येतो, चूक. उदारमतवादी लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणूक यंत्रणा नियंत्रित करतात, चूक. बघा लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष निवडणुकाला नियंत्रित करत नाही, तर निवडणूक आयोग राजकीय पक्षाला नियंत्रित करतो, ते उलटं विचारलंय त्यामुळं कट. उदारमतवादी लोकशाहीत निवडणूक यंत्रणा आवश्यक नसते, असते ना उदारमत लोकशाहीमध्ये असावंच लागते, त्यामुळे ही चूक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 21. पुढे आता हे तुम्हाला पुस्तकं वगैरे तुम्हाला काही बुक्स वगैरे आहेत ना ते माहितीच असले पाहिजे तरच उत्तर सोडवता येतं. त्यामुळे काही गोष्टी आता लॉजिक सांगून दाखवतो तुम्हाला. आता याच्यामध्ये तुम्हाला चुकीचं विचारलंय पण तुम्हाला काही बरोबर असणं सुद्धा माहीत असलं पाहिजे ना. बघा हे ॲडम स्मिथ आहे, ह्याला इकॉनॉमिस्ट म्हटलं जातं खूप मोठं. यांनी पुस्तक लिहिले, आपण बऱ्याच पुस्तकात वाचत असतो, वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक माहिती आहे. ह्याचा उत्तर हे बरोबर आहे, म्हणजे इथं चुकीचं विचारलं. आता चूक कोणतं आहे पाहू. तर आता हे विचारलं एखादं. पुढे द जेम्स स्ट्युअर्ट डेन्मार्क यांनी एक 1867ला एक पुस्तक लिहिलं होतं, ॲन इन्क्वायरी इन टू द प्रिन्सिपल ऑफ द पॉलिटिकल इकॉनॉमिक. हे उत्तर त्याचं काय माहिती आहे का, हे उत्तर बरोबर आहे, यांनी लिहिलेलं आहे पुस्तक आहे. त्याच्यानंतर पुढे हो का रुडॉल्फ हेबरले 1951 सोशल मुवमेंट ऑन द सोशल मुवमेंटबद्दल आहे, याला कळलं पाहिजे. हा समाजवादी राजकीय विचारवंत आहे, समाजवादी राजकीय विचारवंत. म्हणजे आपण जेव्हा वाचतो ना अभ्यास करतो तेव्हा ते समजतं की आपल्याला कोण विचारलं, त्याच्यावर लॉजिकली सोडतो. मग आता चुकीचं जे उत्तर आहे ना त्याचं, ते आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला काढतायचं वगैरे कोण करून. पुढे घ्या. आता हे डी उत्तर त्याचं चुकीचं आहे. तरी कोणी पुस्तक लिहिलेलं आहे, त्या लेखकाचं नाव जुलियस मेसेरलंट. हे कोणी लिहिलं आहे, हे यांनी लिहिले नाही. ओके, जुलियस हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे असे पुस्तक वगैरे असताना राजकीय विचारवंताचा अभ्यास करताना ते आपल्याला माहितीच असले पाहिजे तर सोडवता येते नाही. पुढे इसवी सन 2022 रिओ दो जानेरो हा पर्यावरणाचा प्रश्न आहे, पण पर्यावरणाचा सिलेबसचा काय भाग आपल्याला तो आहे हे माहिती असले पाहिजे. 2012ला घडलेली आहे पर्यावरणाची परिषद आहे, याला पृथ्वी शिखर परिषद सुद्धा म्हटलं जातं. आता हे कशाबद्दल आहे रिलेटेड हे समजलं पाहिजे तुम्हाला वगैरे. पुढे आता रिओ दो जानेरो ही ब्राझीलची राजधानी आहे, लक्षात ठेवा. कुठली, ब्राझीलमध्ये झालेली आहे ही ब्राझीलची राजधानी आहे रिओ दो जानेरो. हे कशात रिलेटेड हे कळलं पाहिजे. शाश्वत विकासाबद्दल आहे, पहिलंच ऑप्शन यायचं. शाश्वत विकासाबद्दल राजकीय सहमती मिळवणं, म्हणजे जगातल्या अनेक देशाची राजकीय सहमती मिळवणं हे त्याचं उत्तर आहे, म्हणून हेच उत्तर आहे. कार्बन उत्सर्जन रोखणं हे पुढील आहे, पण ह्याचे या परिषदेमध्ये घडलं नाही, चूक. ओझोनचा थर कमीकरण नाही आहे, कारण ओझोनच्या थराबद्दल क्योटो प्रोटोकॉल ओके हुजन वगैरे हे वेगवेगळ्या पद्धतीचे वगैरे करार झाले आहेत, पण ह्याच्यामध्ये फक्त शाश्वत विकास आहे. त्यामुळे कट. कार्बन क्रेडिट हे नंतर 2010ला लागू करण्यात आलं होतं, त्यामुळे हे येत नाही, त्यामुळे हे कट. उत्तर काय त्याचं हे. शेतकाचा करार. आता शेतकाचा करार एक चॅप्टरचा भाग आहे आपला, ते पुढे लेक्चरमध्ये आपण डिटेल वगैरे बघू. तर त्यांनी विचारलं की खालीलपैकी कोणाचा सहभाग होता, हु इज अमंग फॉलोइंग इन्व्हॉल्व इन द पॅक्ट ऑफ द सेंचुरी. कोणा देशात संबंध होता, पेपरमधली न्यूजमधली बातमी आहे. अझरबैजान, सॉकर आणि ब्रिटिश पेट्रोलियम हे त्याचं उत्तर आहे. ओके, त्यामुळं हे आपल्याला माहीत पाहिजे. हे आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो चॅप्टर आहे आपला पॉलिटिकल सायन्सचा, त्याच्यामध्ये ते दिलेले आहे वगैरे. पुढे त्याच्यानंतर पुढे भारतानं बुद्धिस्ट देशाबरोबर, बुद्धिस्ट देश बरोबर, ज्या देशामध्ये बुद्ध समाजाची सर्वाधिक जास्त संख्या आहे धर्माची, ओके, त्या देशाबरोबर संबंध विकसित करण्यासाठी कोणत्या विद्यापीठासोबत करार केलेला आहे. आता एक एक पाहू. दिल्ली विद्यापीठाचा काही संबंधच येत नाही, कारण बौद्ध ह्याच्यावर लॉजिकली कळतं. बघा नालंदा विद्यापीठ,
हे खूप गौतम बुद्धाच्या विचारावर चालणारं म्हणजे तत्कालीन विद्यापीठ आहे मध्ययुगीन काळातलं. तक्षशिला हे 2 विद्यापीठ आहे. हे बौद्ध विद्यापीठ नाही आहे सध्या भारतात. आता दोन्हीपैकी एक उत्तर असतं. म्हणूनचं उत्तर कुठलं? नालंदा आहे, ज्यांनी कुमारगुप्ताच्या काळामध्ये सुरू करण्यात आलं होतं. कुमारगुप्त हे काय विचारत नाही पण सांगतो तुम्हाला. हे न्यूजपेपरची बातमी आहे म्हणून हे चालू घडामोडीचा प्रश्न लक्षात ठेवा. तुम्हाला आत्ताच करार झालेला आहे नुकतंच. हे चालू घडामोडीला आंतरराष्ट्रीय संबंधावर विचारलेले प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला न्यूजपेपर पण वाचणं महत्त्वाचं आहे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना. पुढे चुकीची जोडी ओळखा असं त्यांनी सांगितलं आहे. हे आधी वाचायचं. चुकीची जोडी बरोबर कुठली आहेत वगैरे हे जर समजलं तुम्हाला तर चुकीची जोडी कुठली आहे ते आपल्याला काय होतं समजून जातं वगैरे काय कळताना वगैरे. पुढे बघा आता कोण ब्रिक्स 2006 सॉरी आता ब्रिक्स म्हणजे काय असं आहे ते ब्रिक्स असं ओके. भारत रशिया आपलं काय हे भारत रशिया आपलं सॉरी इंडिया करून काय रशिया नंतर ही चायना नंतर साऊथ आफ्रिका वगैरे हे असं विचारलेलं आहे. ब्राझील वगैरे बी म्हणजे ब्राझील ई म्हणजे इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका आणि रशियामधला ह्याच्या एवढ्या देशानं स्थापन केली ब्रिक्स संस्था आहे 2009ला. सार्क 1985ला ओके. ह्याचं हेडक्वार्टर मुख्यालय काठमांडूला आहे. काठमांडू म्हणजे नेपाळची राजधानी ओके. हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. हे आंतरराष्ट्रीय संबंधातले चॅप्टरवर आले. तुम्हाला वाटतं की पॉलिटिकल सायन्समध्ये हे कुठून आलं तर हे आंतरराष्ट्रीय संबंध आपल्याला त्याच्याला महत्त्वाचा चॅप्टर आहे. पुढे बघा ओपेक. हा ओपेक म्हणजे पेट्रोलियम देशाची संघटना आहे हे लक्षात ठेवा. ह्या ब्रिक्सचा भारत मेंबर आहे, सार्कचा मेंबर आहे, आशियाचा भारत मेंबर आहे, फक्त ओपेकचा भारत हा मेंबर नाही ओके. तर याचं उत्तर काय की ओपेकची स्थापना कधी झाली इसवी सन तुम्हाला माहीत पाहिजे. ही 1960ला स्थापन झालेली आहे ओपेकची स्थापना ओके. म्हणजे जे पेट्रोलियम देश आहेत त्याला ओपेक म्हणतो आपण. असं कसं असेल ओपेक हे ओपेकची स्थापना झालेली नाही तर दिसतं बघा ओपेक हे 1960 आहे. इसवी सन तुम्हाला माहिती पाहिजे वगैरे ओके. आता पुढच्या वेळेस प्रश्न विचारताना काय विचारतील माहिती आहे की यांच्या शिखर परिषदा कुठं घडलेल्या आहेत 25च्या 24च्या वगैरे. अजून एक प्रश्न विचारू शकता त्यांनी की ब्रिक्स सार्क आशियान यांचं हेडक्वार्टर कुठं आहे म्हणजे मुख्यालय कोणत्या कोणत्या देशात आहे हे तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे ह्याचा अभ्यास आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया डिटेलमध्ये. पुढे हिंदी महासागरातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भारतानं खालीलपैकी कोणती परिषद भरवलेली आहे हे प्रश्न विचारलेला आहे. आता हे आपल्याला एगडी ह्याच्यामध्ये करंटमधला पण प्रश्न आहे हा आणि आंतरराष्ट्रीय संबंधामधला पण आहे. तर इंडियन नेव्हल ओके ही संस्था त्यांनी काय केलेली आहे सिम्पोसिजियम ही संस्था स्थापन केलेली आहे. हे लय खूप महत्त्वाचं आहे ते आपल्याला ते माहिती असलं पाहिजे वगैरे. पुढे 2025 आणि 27 पर्यंत भारत हा त्याचा अध्यक्ष राहणार आहे. कधी 2025 ते 27 हा भारत त्याचा अध्यक्ष राहणार आहे. ही नौदल ह्याच्यासाठी आहे ती ओके नौदलासाठी वगैरे ओके. ही भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. ऑप्शन वगैरे आपल्याला लक्षात आलं पाहिजे बरोबर. म्हणून चालू घडामोडी याचा अभ्यास करताना खूप महत्त्वाचा आहे पॉलिटिकल सायन्स विषयासाठी. पुढे जागतिक व्यापार संघटना केव्हा स्थापन करण्यात आली. आता जागतिक व्यापार संघटना कधी स्थापन करण्यात आली हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे ओके. जून 95 96 97 98 क्रम लगातार दिलेले आहे. त्यामुळे एवढं कन्फ्यूज करून टाकतं म्हणून इसवी सनचं. म्हणून आपल्याला आंतरराष्ट्रीय जे संस्था आहेत आपण अभ्यासक्रमामध्ये पाहिलेले आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या WTO असतील नंतर पुन्हा काय IMF असेल ओके. ह्या जेवढ्या संस्था आहेत वगैरे युनिसेफ असेल या संस्थाच्या इसवी सन वगैरे माहिती असलं पाहिजे कारण यांचा भारत मेंबर आहे. हे जागतिक व्यापार संघटना भारत संस्थापकीय सदस्य आहे. आपण त्या स्थापनेमध्ये तुझा म्हणजे भाग होतो आपला रोल होता त्याच्यामध्ये. म्हणून हे जून कधी 1995ला याची स्थापना करण्यात आलेली आहे जागतिक व्यापार संघटनेची. पुन्हा आता लुक ईस्ट पॉलिसी मी पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलेली आहे. लुक ईस्ट पॉलिसी म्हणजे पूर्वेकडे पहा. लुक ईस्ट म्हणजे काय पूर्वे म्हणजे याचा अर्थ काय होतो लुक म्हणजे पूर्वेकडे पहा. पूर्वेकडे पहा म्हणजे पूर्वेकडल्या देशासोबत संबंध निर्माण करा परकीय व्यापारासाठी. म्हणून ही लुक ईस्ट पॉलिसी चांगली आहे. आता बघा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी तयार केली असं त्याचं उत्तर आहे म्हणजे प्रश्न विचारलेला आहे की लुक ईस्ट पॉलिसी कोणत्या पंतप्रधानांच्या काळामध्ये निर्माण झाली. राजीव गांधी नाही उत्तराचं. RK गुजराल PV. आता PV नरसिंहराव हे बऱ्याच म्हणजे सोर्समध्ये उत्तर आहे त्यांचं कारण हे पंतप्रधान होते. आता काही ठिकाणी हे पण विद्यापीठाने RK गुजराल हे त्याचं उत्तर दिलेलं आहे. बघूया का त्यावेळेस चेंज पण होऊ शकतं येऊन. मनमोहन सिंगच्या काळात तर झालेलेच नाही ओके. पुढे ट्रिम्सचे मूळ उद्दिष्टे काय. आता ट्रिम्स जे आहे ना याचं मूळ उद्दिष्टे काय हे WTO किंवा व्यापार संघटना यांच्याबद्दल ते आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. बघा आता ट्रिम्स जे आहे ना ही इकॉनॉमीची संकल्पना आहे पण ही आंतरराष्ट्रीय संबंधातली आहे आपल्या. त्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे अर्थव्यवस्थेबद्दलचे ओके. आता देशी आणि विदेशी ज्या कंपन्या आहेत त्यांना समान वागणूक दिली पाहिजे हे नियम आहे.
जर एखाद्या वेळेस अमेरिकेची कंपनी भारतात आली तर भारताने त्यांनी त्या देशी कंपनीसारखं त्यांना वागणूक दिलं पाहिजे की दुसऱ्या देशाची कंपनी आहे म्हणून त्याला अनेक नियम लावून कर हे करणं, वसूल करणं किंवा त्याला दुजाभावाची वागणूक देणे हे असं चालणार नाही. म्हणून हे जागतिक कराराचा भाग आहे ट्रिम्स. यांची मूळ उद्दिष्ट आहेत की देशी आणि विदेशी कंपनीला समान वागणूक देण्याचं हे करणं, हेच तर उत्तर आहे. पुढे, दुसऱ्या शीतयुद्धामध्ये कोणत्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने नव शीतयुद्धाच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलेलं आहे? बघा, आता हे तिन्ही राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे. ओके, तिन्ही राष्ट्राध्यक्ष आहेत. यांनी कोण दुसऱ्या महायुद्धामध्ये आगीत ओतण्याचं काम केलं वगैरे की शांतता निर्माण केली नाही? हे रेगन नावाचं. ओके, हे त्याचं उत्तर आहे. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे ऑप्शनमध्ये की बाबा कोणी आपल्याला दुसरं महायुद्ध जास्त चालू राहण्यासाठी वगैरे त्यांनी हे केलेलं आहे, आपल्याला समजलं पाहिजे. पुढे, यानंतरचा पुढील प्रश्न आपण पाहत असताना आता पुढील प्रश्न कुठला पाहू? कोणत्या वर्षी भारत आणि USSR शांतता, मैत्री आणि सहकारी करार कोणत्या दिवशी स्वाक्षरी झाली? हे आंतरराष्ट्रीय संबंधावरचा प्रश्न आहे. तर 1971ला झाली. हे असे आता डायरेक्ट आपल्याला तुम्हाला काही आकडेवारी माहितीच असली पाहिजे, म्हणजे इसवी सन वगैरे कोणत्या दिवशी आपले महत्त्वाच्या देशासोबतचे करार वगैरे झालेले आहेत. त्यामुळे ही माहिती आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. पुढे, आशियान संदर्भामध्ये योग्य पर्याय निवडा. आता योग्य पर्याय विचारलेले आहेत. चुकीचं कोणता ते बाजूला काढायचं आणि योग्य फक्त निवडायचं वगैरे, हे आपल्याला समजलं पाहिजे वगैरे कोणता योग्य पर्याय आहे ते. तर पाहू, आता इथे 2 ठिकाणी विचारले, लक्षात ठेवा. आसियान, ओके, ही एक आपली संस्था आहे, अनेक देशाची संघटित काम करणारी वगैरे आशियामध्ये. याची स्थापना 1976ला झाली असं विचारतं. ही चूक आहे, 76ला नाही झाली. आशियामध्ये एकूण सध्या 6 देश आहेत, नाही तर आता सध्या 11 देश आहेत. ओके, त्यामुळे हा पण उत्तर चुकलं. त्याच्यानंतर पुढे, भारत हा आशियाचा संस्थापक सदस्य देश आहे. भारत हा त्याचा आशियाचा संस्थापक सदस्य देश आहे का? ओके, तर हा भारत देश त्याचा संस्थापकीय सदस्य देश नाही, सदस्य आहे पण संस्थापक देश नाही, त्यामुळे हे चूक. त्याच्यानंतर ह्याची स्थापना 1967ला झाली या संघटनेची, म्हणून हे उत्तर बरोबर. हे लक्षात ठेवायचं, भारत हा आशियाचा सदस्य आहे पण संस्थापकीय देश नाही. त्याचे संस्थापकीय देश कुठले कुठले? इंडोनेशिया, मलेशिया, त्याच्यानंतर पुढे काय थायलंड, हे त्याचे काय होते संस्थापकीय देश आहेत वगैरे, हे लक्षात ठेवायचं. पुढे, भारतानं बघा, भारतानं आंशिक चाचणी बंदी करार, हे महत्त्वाचं आहे. ओके, हा कोणता करार कोणत्या दिवशी करण्यात आलेला आहे हे विचारलेलं आहे. कुठला करार? भारतानं आंशिक चाचणी बंदी करार हा कोणत्या दिवशी करण्यात आलेला आहे ते इसवी सन विचारलेलं आहे. ते 1963. अशा तारखा आता डायरेक्ट माहिती असली पाहिजे. बघ कसं विचारले, 62, 63, 64, 65, म्हणजे डायरेक्टच माहिती असली पाहिजे. 1963ला आहे तो करार, आपण त्याच्यासोबत काय केलेले बंदी करार कधी स्वीकारलेले असं विचारले. पुढे, गुजराल सिद्धांत आताच पाहिलेलं आहे, लुकिस्ट पॉलिसी म्हणून आता सांगितलं तुम्हाला मी, त्याच्यावर विचारलेलं आहे की सिद्धांत कशा संदर्भात आहे? आण्विक कराराबद्दल आहे का? तर नाही. ऊर्जा सुरक्षा कराराबद्दल आहे का? नाही. भारताचं पर्यावरण कराराबद्दल आहे का? नाही. तर परराष्ट्र धोरणाबद्दल आहे. मी आताच सांगितलं तुम्हाला, लुकिस्ट पॉलिसी. बघा, मागचा प्रश्नला धरून दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे एक प्रश्नाची उत्तर आपण जर वाचली तरी दुसरा प्रश्न त्याचं उत्तर काढता येते, म्हणजे 4 मार्क डायरेक्ट वाढू शकतात तिथं. पुढे, सार्क शिखर परिषद आपण पाहिलेली आहे की त्याची इसवी सन विचारण्यात आलेले आहे कुठं वगैरे. आता ह्याच्यात काय विचारले? परिषदेबद्दल योग्य जोडी निवडा असं त्यांनी ते सांगितलं की कोणत्या परिषद कोणत्या दिवशी झालेत हे विचारा असं विचारलेलं आहे त्यांनी सांगितले. बघा, पहिली शिखर परिषद काठमांडू दिलेली आहे. ओके, दुसरी शिखर परिषद ढाका, काठमांडू, त्याच्यानंतर बेंगळूर दिलेले आहे आणि इस्लामाबाद दिले. त्याचं उत्तर 4 आहे. ओके, इस्लामाबादला झालेले आहे. 31 डिसेंबर 1900 काय करण्यात आलेले 88ला ती करण्यात आलेली आहे. 1988, 31 डिसेंबर 1988. ओके, कुठे झालेली आहे? पाकिस्तानमध्ये झालेली आहे. पुढे, संयुक्त राष्ट्राच्या संबंधित चुकीचा पर्याय, लक्षात ठेवायचा चुकीचा पर्याय, हे आधी वाचून घ्यायचं गोल करताना ऑप्शन वगैरे, ते लय महत्त्वाचं असतं. चुकीचा पर्याय कुठला आहे ते चुकीचा पर्याय तुम्हाला समजलं ना, त्याच्यानंतर हे आता वाचताना लक्षात ठेवा. भारत हा संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन याचा संस्थापक सदस्य आहे का? तर बरोबर. विजयलक्ष्मी पंडित, बघा, ही संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत अध्यक्षा म्हणून काम पाहिलेलं आहे, त्यांनी भाषण पण केलेलं आहे, पहिली लेडीज आहे. बरोबर आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या राष्ट्र सुरक्षा परिषदेत ओके स्थायी सदस्य आहे का? भारत स्थायी सदस्य नाही आहे. कोण स्थायी सदस्य आहेत? अमेरिका आहे, इंग्लंड आहे, ओके, रशिया आहे, चायना आहे, हे त्याचे स्थायी सदस्य आहे. पण भारत हा तसा नाही. भारत बऱ्याच दिवसापासून झालं मागणी करतोय की आम्हाला परमनंट मेंबर द्या. ते परमनंट मेंबर वगैरे भारताला ते दिले जात नाही, आतापर्यंत दिले. हे लक्षात ठेवा, इंग्लिशमधून वाचलं तरी कळतं परमनंट मेंबर आपण नाही आहे, त्यामुळं हे त्याचं उत्तर चूक. आणि संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेमध्ये भारताचं खूप मोठं आहे. जगामध्ये भारत असा एकमेव देश आहे की सर्वात जास्त शांतताची मोहिमा झालेली आहे जगातल्या, आफ्रिकेमध्ये असेल कोणत्याही देशामध्ये.
तर भारताचे सैन्य सर्वाधिक जास्त प्रमाणे पुढाकार घेतले. पुढे कोणत्या वर्षी हवामान बदलावरील आंतरशासकीय पॅनलची स्थापना करण्यात आलेली आहे? म्हणजे कुठला आंतरशासकीय म्हणजे IPCC. ओके, हे कधी स्थापन करण्यात आलेली आहे वगैरे असं त्यांनी विचारलेलं आहे. हे डायरेक्ट डेट माहिती पाहिजे. 1988 झाले. पर्यावरण राजकारण ह्या विषयाच्या चॅप्टरमध्ये आपण हे पाहणार आहोत. वेगवेगळे संस्था, UNEP, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन वगैरे, इन्व्हायरमेंट, नंतर IPCC, अशा अनेक संस्था वगैरे पाहणार आहोत. पुढे ओके, आता आधी सांगितलं होतं की उईगर लोकांचा वांशिक गट म्हणजे बघा संघर्ष करणं. आता हे जे उईगुर आहेत ना, हे उईगुर म्हणजे चीनमधले मुस्लिम आहेत, लक्षात ठेवा. चीन मुस्लिम लोकांचा समुदाय. आता यांना दहशतवादाचा संबंध जुळून यांच्यावर अमनुष्यपणे असा छळ करण्यात येतो सध्या चायनामध्ये. ओके, त्यामुळे हे सध्या चर्चेत आहे. त्यामुळे ही चालू घडामोडी असेल किंवा हे कोणत्या देशातील कोणता गट खूप सक्रिय आहे वगैरे हे आपल्याला कळलं पाहिजे. जसं की आपण आता मणिपूरमध्ये बघतोय मैतई आणि याच्यामध्ये संघर्ष चालू आहे. कुक्की आणि मैतई हे विचारू शकता असं की कुक्की आणि मैतई हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत, कोणत्या देशामध्ये आहेत वगैरे हे लोक. ओके, यांचा संघर्ष चालू आहे. तर हे लक्षात आलं पाहिजे. हे कुठल्या देशामध्ये आहेत? तर हे चायनामध्ये आहेत. हे लक्षात ठेवायचं. पुढे तिस्ता नदी. आता ही तिस्ता नदी काय लक्षात ठेवायचं? ही तिस्ता नदी दोन नदीमधील वादाबद्दल सध्या चर्चेत असलेली नदी आहे. जसे सिंधू नदीचा करार भारत पाकिस्तान संदर्भात आहे, तसे तिस्ता नदी आहे. तिस्ता नदी कुठं जाते? ही सिक्कीममधून उगम पावते, म्हणजे सिक्कीममध्ये असते, सिक्कीममधून जाते. ही तिस्ता नदी ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. ब्रह्मपुत्रा नदीची हिची कुठली आहे? उपनदी आहे. बघा कोणत्या देशात, दोन देशामध्ये वाद आहे म्हणून विचारलंय. भारत पाकिस्तान आहे का? सिक्कीमच्या जवळ आहे का? नाही, कट. हे इथे सिंधू नदीसोबत वाद आहे आपला. सिंधू नदीचं करार आहे आपला, बरोबर. भारत बांगलादेश हेच उत्तर बरोबर. नेपाळचा काय संबंध नाही, चायनाचा संबंध नाही, त्यामुळे भारताचं आहे. राज्याच्या लोकसेवामध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवण्याकरिता राज्य उपाययोजना करील अशी तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये केलेली आहे? आता हे कलम वगैरे जे आहे ना, ते तुम्हाला ना डायरेक्ट असं माहीत असलं पाहिजे तरच कलमाचं उत्तर वगैरे सोडवता येतं. याचं उत्तर काय 50 आहे. या कलमामध्ये भारतीय राज्यघटनेच्या दोन्हीचे सेपरेशन केलेले आहेत वगैरे, हे लक्षात ठेवायचं. पुढे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, ज्याला आपण कॅग म्हणतो, लक्षात ठेवा. कॅग हा खूप महत्त्वाचा आहे. कलम किती? 148. लक्षात ठेवा, कलम 148 नुसार कॅगची रचना केलेली आहे भारतीय राज्यघटना. आता विचारलेले आहे की कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाचे वेतन यांच्या वेतना इतकं असतं. कोणाच्या वेतना इतकं असं विचारले? राष्ट्रपतीचे असते का? नाही, चूक. कारण राष्ट्रपतीची नियुक्ती करतो. उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशा बरोबर असते का? तर नाही, कारण उच्च न्यायालयात सरन्यायाधीश नाही नसतं, मुख्य न्यायाधीश असतो. याचा काय संबंधच नाही. कट हे उत्तर. सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात यांच्याबरोबर यांचं वेतन असतं, उपराष्ट्रपती नाही, मोठं असतं. त्यामुळं उत्तर चूक. म्हणजे उत्तराचं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर यांचं जे वेतन आहे ते वेतन यांच्याबरोबर असतं, कॅगचं. ओके, पुढे संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समिती. ही सार्वजनिक उपक्रम समिती आहे ना, ही उपक्रम समिती खूप महत्त्वाची आहे. याच्याबद्दल चुकीचं विधान कोणतं असं विचारलं. आता आपण पाहू. आता हे सार्वजनिक उपक्रम समिती आहे ना, हे उपक्रम समितीबद्दलची आपण थोडक्यात वगैरे माहिती बघू की उपक्रम समिती कशी आहे, कुठून वगैरे आली वगैरे उपक्रम समितीचं. ओके, 1964ला बघा, 1964ला कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीनुसार या समितीची स्थापना करण्यात आली. कुठल्या? सार्वजनिक उपक्रम समिती. आता प्रश्न काय विचारले? लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो, बरोबर आहे. पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस केली 1963ला. चूक कोणी केली? 1964ला कृष्ण मेनन समितीने केली होती. हे चूक आहे. त्याने काय विचारले? चूक. म्हणजे हेच उत्तर आहे खरं तर. आता पुढे उत्तरी पाहू. 1974 पासून लोकसभेमधून 15 आणि राज्यसभेमधून 7 सदस्य या समितीवर निवडून जातात. म्हणजे एकूण किती? 22 सदस्य असतात, हे लक्षात ठेवा. ओके, MPSCला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की राज्यसभेमधून किती सदस्य असतात, असं डायरेक्ट असं विचारलं होतं की एकूण किती? 7 राज्यसभेमधून. ओके, राज्यसभा. आता या समितीच्या सदस्याचा कार्यकाल हा 2 वर्षाचा असतो. कार्यकाल 2 वर्षाचा नसतो, 1 वर्षाचा असतो. ओके, 1 वर्षाचा कार्यकाल असतो. आता पाहू आपण, कट करू आपण काय काय कुठले कुठले आहेत. बघा, पहिला ऑप्शन बरोबर आहे. एक हे बी फक्त चूक आहे. बी गेला, इथं एक आहे बी आणि इथे एक बी आहे, म्हणजे उत्तर सी आणि डी. आता उत्तर कुठलं आहे? काय चुकीचं विचारलं ना त्यांनी. आता चुकीचं कुठलं आहे? बी चुकीचं आहे. त्याच्यानंतर अजून कुठलं चुकीचं आहे? कार्यकाल 2 वर्षाचं, हे पण चुकीचं आहे. ओके, म्हणजे बी आणि डी कुठं आहे? बी आणि डी, इथं बी आणि डी हे चुकीचं आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे भारतीय संविधानाचा भाग टिंबटिंबमध्ये निवडणूक आयोग. आता निवडणूक आयोग खूप महत्त्वाचा आहे. बघा, निवडणूक आयोग याचा कलम किती आहे? 324 कलम आहे. आणि विचारलं इथं
की संविधानामध्ये कोणत्या भागामध्ये म्हणजे परिशिष्टामध्ये कोणत्या भागामध्ये हे कलम विचारलेले आहे वगैरे त्यांनी असं विचारलेलं आहे, म्हणजे कोणत्या भागामध्ये त्यांचं हे केलेलं आहे. तर 15 भाग 15 ओके भारतीय निवडणुका दिलेल्या आहेत. आता जे किती हे असतात, एक मुख्य ओके आयुक्त असतो म्हणजे निवडणूक आयुक्त असतो आणि यांच्या सोबतीला 2 जण असतात ओके आयुक्त. ओके हे मुख्य आणि यांच्यासोबत 2, पण अधिकार जो असतात ना तिघांना पण समानच असतात अधिकार वगैरे ओके, म्हणजे बहुमतानुसार हे असतं पण पावर तेवढेच असतात वगैरे लक्षात ठेवा. आपण ते नंतर भारतीय राज्यघटनेच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. पुढे भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य आहे असं कोण म्हटलेलं आहे. आता हे भारतीय संघराज्याची ना व्याख्या केलेली आहे बरेच म्हणजे राजकीय विचारवंतांनी, तर ती व्याख्या खूप महत्त्वाची आहे. आता तुम्हाला थोडीशी टेक्निक सांगतो. आता जे मॉरिस जॉन्सन आहे, आपण गावाकडे म्हणतो ना मोरीसाठी भांडणं झाले, तर ही मोरी म्हणजे काय वाटाघाटी. आता जर आला कधी वाटाघाटीचं राज्य असं जर कोणी व्याख्या केली म्हणून आलं तुम्हाला, तर हे मोरिस जोन्स. कसं लक्षात ठेवायचं की मोरीसाठी वाटाघाटी होतात, गावाकडे भांडणं होतात बरोबर, तर हे वाटाघाटीसाठी याचं हे ऑप्शन आहे, हे असं लक्षात ठेवायचं. पुढे पण याची व्याख्या कोणी केली, ग्रॅव्हिल ऑस्टिन यांनी ही त्याची व्याख्या केलेली आहे. म्हणून याचं उत्तर हे आहे, भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य असं लक्षात आलं तर ग्रॅव्हिल ऑस्टिन याची व्याख्या केलेली आहे, लक्षात ठेवायचं. पुढे राज्यघटनेच्या पायाभूत संरचना हे तत्व सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या खटल्याच्या निर्णयामध्ये सांगलेले आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेचे पायाभूत संरचना हे तत्व खालीलपैकी कुठल्या म्हणजे जे खटला आहे त्या खटल्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा कोहिलो खटला, हे जो खटला आहे हे आपलं जो पक्षांतरबंदीचा कायदा आहे, ह्या पक्षांतरबंदीच्या कायद्यातला सर्वात मोठा खटला मानला जातो, पक्षांतरबंदी कायद्यातला हा खटला. त्याच्यानंतर गोलकनाथ खटला हा पण महत्त्वाचा. पण केशवानंद भारती खटल्यामध्ये जी बेसिक स्ट्रक्चर आहेत ते बदलण्यात येणार नाहीत, असा सर्वात मोठा खटला याच्यामध्ये आहे. केशवानंद भारती खटल्याला ह्या वर्षी 50 वर्षे पूर्ण झालेले आहेत 23मध्ये, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे उत्तर हे पायाभूत संरचना. इथे लक्षात ठेवायचं, इंग्लिश वाचायचं बेसिक स्ट्रक्चर आलं की केशवानंद भारती हे लक्षात ठेवायचं. पुढे कोणत्या कायद्यानं बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर झालेला आहे, हिस्ट्रीमध्ये पण आहे आणि पॉलिटीमध्ये पण आहे, लक्षात ठेवायचं. कोणत्या काय 1973चा रेग्युलेट ॲक्ट, 1933चा चार्टर ॲक्ट, तर उत्तर आहे 1833चा चार्टर्ड ॲक्टनुसार करण्यात आलेले आहे. म्हणजे 1857चा उठाव झाल्यानंतर 58ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ॲक्ट तयार करण्यात आला. हे लक्षात ठेवायचं कोणता ॲक्ट कधी करण्यात आला आहे. तर ह्याचं कोण होते गव्हर्नर जनरल, वॉरन हेस्टिंग्ज. हे विचारत नाही आपल्याला पॉलिटिक्सच्या ह्याच्यात, पण लक्षात ठेवा वॉरन हेस्टिंग्ज हे त्याचे पहिले गव्हर्नर वगैरे होते, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा युनियन मुस्लिम पार्टी. आता हे भारतीय संविधानाची जेव्हा रचना तयार करण्यात आली होती, भारतीय म्हणजे पहिल्यांदा जेव्हा इलेक्शन निवडणूक घेण्यात आलं होतं भारतीय संविधानामध्ये ओके संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये, तेव्हा कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या यावर प्रश्न विचारलेले आहे. आता हे खूप महत्त्वाचं आहे. पहा आता एक एक आपण पाहू वगैरे. आता हे ऑप्शनवर जाऊ. 73 जागा मुस्लिम लीगला मिळाल्या होत्या ओके, मुस्लिम लीगला 73 जागा ओके. 01 जागा आहे ना हे युनियन मुस्लिम पार्टीला मिळाल्या होत्या, हेचं उत्तर 1 आहे. पुढे 8 जी जागा आहेत ना, तर आता 8 जागा कोणाला मिळाल्या होत्या, तर एकूण अपक्षाला 8 जागा मिळाल्या होत्या. अपक्षाला आहे ना एकूण 8 जागा हे होत्या. संविधान सभेची जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये त्यांना मिळाल्या होत्या. आणि एकूण 93 जी जागा होत्या तर ते संस्थानिकासाठी होत्या. एकूण किती 93 जागा हे कोणासाठी होत्या, संस्थानिकासाठी होत्या, पण त्यांनी भागच घेतला नाही ओके, संस्थानिकासाठी वगैरे होता. पण यांची निवड केली कशी जात होती, हे नामनिर्देशित होते, लक्षात ठेवा तुम्ही कसं नामनिर्देशित होते ओके. हे आपण आणि पुन्हा डिटेल पाहू चॅप्टरमध्ये, पण याचं उत्तर 1 आहे, लक्षात ठेवा. आता योग्य विधान विचारलेले आहे ओके. बघा ही भारतीय राज्यघटनेवरचा प्रश्न योग्य विधान विचारलेलं आहे ओके. आता पुढे राष्ट्रपती कोर्ट मार्शल सैनिकी न्यायालयात झालेल्या शिक्षेला देखील माफी करू शकतात, बरोबर. राज्यपाल देखील कोर्ट मार्शल सैनिकी न्यायालयात झालेल्या शिक्षेला माफ करू शकतात, चूक ओके. नंतर दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा आधी हक्क नाही. बघा हे चूक आहे उत्तर, तसं नाही करता येत वगैरे, मौखिक वगैरे हक्क करता येत नाही ओके. पुढे जेव्हा राष्ट्रपती अगोदरच क्षमा याचनेचा अर्ज फेटाळला असेल ओके, बरोबर. क्षमा याचनेचा फेटाळला असेल पुन्हा एकदा अर्ज करून शिक्षेवर स्थगिती मिळवता येत नाही, हे बरोबर आहे. म्हणजे याच्यात फक्त बी चुकीचा. आता बी कुठं चुकीचा, 1 हे गेला इथं बी, याच्यानंतर हा बी होतं ए आणि सी याचं उत्तर आहे ओके. लक्षात ठेवा काय उत्तर आहे, राज्यपालाला अधिकार नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कोर्ट मार्शलमध्ये अधिकार राज्यपालाला नाही आहे दया याचना करण्याचा अधिकार. फक्त आता सर्वात महत्त्वाचं आहे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाही आहे त्यांना. दुसरा म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जर एखाद्या कोर्टामध्ये पण जाऊ शकत नाही, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो रिव्ह्यू पिटिशन दाखल करतो वगैरे म्हणतो, आपल्याला तो रिव्ह्यूसुद्धा घेता येत नाही ह्याच्यामध्ये याचेमध्ये. पुढे
भारतीय राज्यघटनेमध्ये ग्रामसभेच्या स्थापनेविषयीची तरतूद कोणत्या कलमात आहे म्हणजे पंचायत राज जो चॅप्टर आहे आपल्याला सिलेबसला, कुठला पंचायत राज यावरचा तो प्रश्न आहे. काय विचारलेलं आहे, ग्रामसभा, असं ग्रामसभा विचारलेलं आहे. तर ग्रामसभेला त्याच्यावर एक प्रश्न आहे, तर हा नेहमी प्रश्न विचारला जातो की काय विचारलेलं आहे की कोणतं कलम आहे. तर 243 क ह्याच्यात बघितलं ना, 243 ये जे आहे ना, ही ग्रामसभा आहे, लक्षात ठेवा. ओके, ग्रामसभा. डी म्हणजे आरक्षणावर आहे. ओके, आरक्षण असं लक्षात ठेवायचं. त्यामुळं हे पंचायतमध्ये होईल आपलं. पुढे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, बरोबर आहे विचारलेलं आहे. आता बरोबर आहे म्हणून विचारलं ना, तर आपल्याला ते कळलं पाहिजे बरोबर कुठलं विधान आहे आणि कुठलं विधान चूक आहे. हे जर आपल्याला ते समजलं ना, तर आपल्याला ते बेसिकली लॉजिक वगैरे आपल्याला लावता येतं. आता पुढे पहा, शिक्षणाचा हक्क 2009. ओके, मंडल आयोग 1967, चूक 1992 येतो. पुढे बघा, त्याच्यानंतर पुढे हां, LPG उदारीकरण खाजगीकरण हे आणि 1991 बरोबर आहे. नंतर स्वातंत्र्याचा हक्क 1 चूक, म्हणून याचं उत्तर काय सी आहे. खालीलपैकी कोणती जात गट, बघा प्रभुत्वशाली जात गट म्हणून ओळखली जातं, म्हणजे प्रबळ अशी जात गट आहे म्हणून कोणती ओळखलं जातं, तरी महत्त्वाचं बघा. याचं उत्तर आहे पटेल, मराठा, रेड्डी आणि कम्मा. हे लक्षात ठेवा. आता याच्यात ओळखू येतं आपल्याला. हा बघा, पटेल मराठा बरोबर आहे, रेड्डी बरोबर बरीच आहे. महार जेवढा म्हणजे प्रबळ जात म्हणून ओळखली जात नाही, कारण सध्याच्या आता ही प्रत्येक गोष्टीतून सक्षम जाती म्हणून ओळखल्या जातात. पटेल, मराठा, रेड्डी आणि कम्मा, म्हणजे पैशाच्या बाबतीत सर्व गोष्टी वगैरे, म्हणून हे ह्या 3 याचं उत्तर आहे पटेल, मराठा, रेड्डी आणि कम्मा. ओके, पुढे खालीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत. आता कोणते कोणते केंद्रशासित प्रदेश आहेत आपण ते महत्त्वाचं. आता केंद्रशासित प्रदेशाची माहिती बघू. आता सध्या भारतामध्ये एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. किती, एकूण 8 आहेत. तर 8 केंद्रशासित प्रदेशापैकी खालील कोणते कोणते असं विचारले बघू. ओके, काश्मीर, आता 370 कलम रद्द झालं की त्याच्यानंतर तयार झाले. जम्मू काश्मीर आणि लडाख हे 3 आहे, बरोबर 3. आणि दमन दीव पण आहे, म्हणजे याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे, लक्षात ठेवा. भारतीय राजकारणात काँग्रेस राज प्रक्रिया घडली, बरोबर आहे, घडली. कधी घडली, 1990च्या दशकामध्ये राज्य केंद्रित राजकारण जेव्हा सुरू झालं, म्हणजे 1990 नंतर राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष प्रबळपणे उभा टाकू लागले प्रत्येक राज्यामध्ये. त्यामुळे काय झालं, ते काँग्रेस थोडंसं आपली अस्तित्व हे करण्यामध्ये कमी होत गेली. त्यामुळं 1990च्या दशकात राज्य केंद्रित राजकारण व्हायला लागलं, कारण कधी ते भाषेवरून, कधी ते जातीवरून. ओके, त्यामुळं हे उत्तर बरोबर आहे, म्हणजे उत्तर 1 बरोबर आहे, लक्षात ठेवा. पुढे आता दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोण केंद्र प्रभुत्व, आता लक्षात ठेवा, केंद्र प्रभुत्व संघ राज्याशी संबंधित आहे. महात्मा फुले आहेत का केंद्र प्रभुत्वाबद्दल, त्यांचे विचार नाही त्यांच्याबद्दल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर. महादेव गोविंद रानडे नाही आहे, केंद्र प्रभुत्व म्हणजे भारतीय राज्यघटनेशी संबंधित काही नाही. ओके, त्याच्यानंतर महात्मा गांधी नाही उत्तर, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणजे ऑप्शनच्या अंदाजावरूनही आपल्याला उत्तर काढता येतं, 2 मार्क इथं आपल्याला घेता येतात, बरोबर. पुढे, खालीलपैकी कोणतं नव सामाजिक चळवळ आहे, म्हणजे नव सामाजिक चळवळ हे सर्वच आहेत, पण आत्ता सध्या नवीन आलेली सामाजिक चळवळ कुठली आहे की लेटेस्ट सध्या भारतामध्ये तिला खूप मोठं स्थान निर्माण होत आहे जगामध्ये वगैरे. कामगार चळवळ 1950 पर्यंत, 1970 पर्यंत, आणि इथं ऑप्शनवरच कळून जाते की 1970च्या नंतर कोणती चळवळ असेल. ओके, परिसृष्टी चळवळ, म्हणजे आपल्याला त्या ऑप्शनवरून पण काढता येतं. पुढे, भारतीय आर्थिक सुधारणा धोरणाशी संबंधित. आता बघा, आर्थिक सुधारणा हे शब्द लक्षात ठेवायचं, म्हणजे इथं इकॉनॉमिस्टचं नाव विचारलंय. आर्थिक सुधारणा करण्यासाठी कोण खालीलपैकी संबंधित आहे असं विचारलंय. जवाहरलाल नेहरू आहेत का इकॉनॉमिस्टबद्दल, नाही, हे कट होतं. लालबहादूर शास्त्री नाहीत, नंतर नरसिंहराव नाहीत, नंतर गुलजारीलाल नंदा हे ऑप्शन आहेत का असं लक्षात ठेवायचं. कोण कोण आहेत बघा, ते 4 ऑप्शन कट केले, तर आहेत का ते, त्यासाठी नाही ते कोणी कोणी. तर हे हे नरसिंहराव जे आहेत ना, हे इकॉनॉमिस्ट बद्दल, कारण यांच्या 2 समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. कधी, 1991 आणि 92च्या. ओके, 92 आणि 93च्या. त्यामुळे हे त्याचं उत्तर आहे, हे गुलजारी कट. पुढे, राजकीय नेतृत्व आणि राजकीय पक्ष हे महत्त्वाचं आहे, म्हणजे भारतामध्ये कोण कोण राजकीय नेते आहेत आणि त्यांचा संबंधित पक्ष कोणता आहे हे तुम्हाला असं जोड्या लावायला विचारलेलं आहे. ते आपल्याला सहज कळलं पाहिजे कोणत्या पक्षाशी कोण संबंधित आहे. आता याच्यात 1-2 जरी समजले तुम्हाला तरी लॉजिक लावतात ते. ममता बॅनर्जी कोण आहे, तृणमूल काँग्रेस, म्हणजे याचं उत्तर सीचं उत्तर 4. ओके, ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सबद्दल येते, नंबर 1. नंतर चंद्रशेखर राव कोण, भारतीय तेलंगणा समितीचे येते. ओके, BRS म्हणतात त्याला, म्हणजे 3 उत्तर. नंतर MK स्टॅलिन आहेत, हे द्रुमुकचे आहेत, त्यामुळे याचं उत्तर 2, म्हणजे 2, 3, 4, 1. बघा आता कडे 2, 3, 4, 1 याचं उत्तर 1. म्हणजे असं तरी आपल्याला लॉजिकवर 1-2 जरी माहीत असलं तरी आपल्याला ते सोडवता येते.
पुढीलपैकी कोण मुख्यमंत्री आधी होते पण ते नंतर पंतप्रधान झाले? ओके, असं आहे ते सांगा म्हणते, पण ह्याच्यात चुकीचं कोणतरी एक दिलेले की ते मुख्यमंत्री होते का नंतर नव्हते का असं विचारलेलं. पहा, व्ही.पी. सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, बरोबर. नंतर ते पुणे भारताचे पंतप्रधान झाले, राईट. एस.डी. देवगौडा कर्नाटकचे होते, नंतर ते भारताचे पंतप्रधान झाले, राईट आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, नंतर ते भारताचे पंतप्रधान झाले, राईट आहे. आता R.K. जे गुजराल आहेत हे मुख्यमंत्रीच नव्हते मुळात, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे मुख्यमंत्री पदावरच नव्हते, हे डायरेक्ट ना म्हणजे डायरेक्ट पंतप्रधान झालेले आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा. हे असं पण विचारू शकतं की म्हणजे मुख्यमंत्री होते का, तर ते भारताचे 12वे पंतप्रधान होते, 12वे कोण हे असं विचारतं. त्यामुळे आपल्याला थोडीशी माहिती असली पाहिजे कोण मुख्यमंत्री होते आणि नंतर पंतप्रधानाच्या झालेले आहेत. पुढं खालीलपैकी कोणता पक्ष डावा राजकीय पक्ष म्हणून ओळखला? डावा म्हणजे ओके कम्युनिस्ट विचार मांडणाऱ्याला डावा राजकीय पक्ष म्हणतात. आता कोण कोण आहेत? काँग्रेसवाले आहेत का? नाही. भारतीय जनता पार्टी तर नाहीच आहे, कारण ते कम्युनिस्टला सर्वाधिक जास्त विरोध करते, त्यामुळे ते चूक. ओके, पुढे भारतीय साम्यवादी पक्ष इथं दिलेले आहे मार्क्सवादी, त्यामुळे बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे का शरद पवार साहेबांचा? नाही, चूक उत्तर. मग याचं उत्तर कुठलं असेल? भारतीय साम्यवादी पक्ष मार्क्सवादी आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे ओके, व्यवस्थापकांना ज्ञान कामगार म्हणून खालीलपैकी कोण समजलं जातं? ओके, खालीलपैकी कोण समजलं जातं ज्ञान कामगार वगैरे म्हणून? ते विचारलेले आहे त्यांनी व्याख्या, ज्ञान कामगार वगैरे कोणामध्ये. आता आंतरराष्ट्रीय म्हणजे जे राजकीय विचारवंत आहेत आता त्यावरती प्रश्न विचारले जातात. आता यानंतरचे पुढील बघू आता आपण कोण कोण आहे वगैरे. तर आता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे पीटर ड्रँकर हे त्यांना ज्ञान कामगार म्हटलं जातं व्यवस्थापकांना, हे त्यांनी एक व्याख्या केलेली आहे. त्यामुळं हे जे राजकीय विचारवंत आहेत पाश्चिमात्य, त्यावर आपण जो अभ्यास करू तेव्हा ते कोणती व्याख्या कोणाबद्दल केली हे आपल्याला त्यावेळेस समजणार आहे वगैरे.